ह्या वारीच्या वेळीस ना त्या रस्त्यांवरती पण जे वृक्ष पडलेले रस्ते आहेत पण त्या रस्त्यांना पण एक जीव येतो. आय डोंट नो हाव. आमचा हा जो एपिसोड आहे तो आषाढी एकादशी निमित्त आम्ही हा स्पेशली तुझ्यासाठी आम्ही हा पॉडकास्ट करतो. तू बघ ना किती म्हणजे मी असे वयस्कर मंडळी बघितली आहेत वारीमध्ये जे आमच्या इथून पण म्हणजे मी राहायचा कल्याणला आहे आमच्या इथून वारी जातात बरोबर. ज्यांना पूर्ण वर्षभर ना त्यांना काहीतरी त्रास असतो पायाचा, चालताच येत नाही हात. वारी आली की ते चालत सुटतात की मला वाटतं परमेश्वराला सगळ्यात जर काही जवळ असेल तर आहे संगीत आणि नृत्य. मला असं वाटतं की परमेश्वराच्या पायाला हात लावायला लोक का इथे तिथे असतात. आपण बघूया देवळात खरंय की मला हात लावू दे कारण की त्यांना माहिती आहे की ती ऊर्जा माझ्यामध्ये येऊ दे. मागे महाराजांची जयंतीचा फोटो आहे, पोस्टर आहे किंवा बाबासाहेबांची जयंतीचा पोस्टर आहे आणि आपण ते नृत्य प्रकार बघतोय जे तिथे नाही व्हायला पाहिजे. मग ही चूक कोणाची की आशीष मुजरा हो या आइटम सॉन्ग हो, अगर फैमिली बैठ के देख सकता है ना तो तूने जस्टिस दिया गाने. क्या बात आहे, नाही तो नाही दिया. क्या बात आहे. काय लाईन आहे बघ नाही. खरंच जे स्त्रीचं सौंदर्य त्या चापून चुपून नेसलेल्या नऊवारमध्ये दिसतं ते कशातही दिसू शकत नाही. क्या बात आहे. म्हणजे आजही मुली आत्ताच्या जनरेशनच्या मुली लग्नाला नऊवार नेसण्याचा हट्ट करतात कारण त्यांना माहित आहे की दिस लुक सो एलिगंट अँड एथनिक. दॅट इज द वर्ड. लावणी लिहिली गेली पुरुषांनी, ओके, वाजवली पुरुषांनी, रचली पुरुषांनी, फक्त सादर केली आहे श्री. द वर्ड इम्पॉसिबल इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल. जर तुला जॉईन करशील तर इट इज इम्पॉसिबल. म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी. सुलोचनाबाई ज्या फक्त गायच्या पण त्या कधी कधी जेव्हा गायच्या तेव्हा असं वाटतं त्या परफॉर्म करायच्या. यु नो म्हणजे त्यांच्या आवाजात ते म्हणजे फड सांभाळ तुऱ्याला असं वाटतं त्या नाचतायत. म्हणजे त्या गातायत असं वाटतं त्या नाचतायत त्या. माझी आई नेहमी मला आत्ता म्हणते की तू कदाचित कुठल्यातरी नर्तिकेचा सोल असशील जो प्रत्येक वर्षी ट्रॅव्हल करतोय. नमस्कार, मी रोहन धालवलकर. इसाब निधी चॅनलच्या छापा गाटा या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आत्तापर्यंत आमच्या पॉडकास्टला खूप नेते, अभिनेते, क्रिकेटर्स, सामाजिक कार्यकर्ते, फिलॉसॉफर, पत्रकार सगळे येऊन गेले, गायक. पण आम्हाला नेहमी विचारलं जायचं तुमच्या पॉडकास्टमध्ये ते व्यक्तिमत्व कधी येणार, म्हणजे कोण? तर कोरिओग्राफर आशिष पाटील कधी येणार? हो, आम्हाला नेहमी विचार. नमस्कार आशिष. नमस्कार. तुझं मी इसाब निधीच्या छापा घाटामध्ये खूप मनापासून स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद मला इथे बोलायल्याबद्दल. हा छोटंसं गिफ्ट. हाऊ स्वीट. या मॉरिश होम बेकर How नावाचा sweet. स्पेशल तुझ्यासाठी केक, कुकीज आणि सगळ्या गोष्टी पाठवल्या आहेत. थँक्यू तर त्यांना त्यांच्यासाठी त्यांनी स्पेशली तुझ्यासाठी बनवून पाठवल्या आहेत. हाऊ स्वीट. आणि नवीन त्यांनी एक स्टार्टअप सुरू केलंय, मॉरिश. हाय, थँक यू मॉरिश होम बेकर्स फॉर दिस ब्युटिफुल अँड स्वीट जस्चर. मला वाटतं की खूप लोकांना हे पण माहिती आहे आय एम व्हेरी स्वीट टूथ पर्सन. सो बेकरी प्रोडक्ट्स मला खूप आवडतात. पण या ऑफकोर्स थँक्यू सो मच. म्हणजे मला वाटतं खूपच छान गोष्टी आहेत त्याच्यात. हो खूप आहेत. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर व्हेंचर. थँक्यू. आशिष, पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती आहे, आम्ही तुला बोलायचं कारण म्हणजे तू फक्त कलाकार तर आहेसच, त्याच्याबरोबर तू एक व्यक्तिमत्व तुझं खूप लोकांना आकर्षित करतं. मुळात तुझी फक्त नृत्य किंवा नृत्य प्रकार किंवा नृत्यासंदर्भात गोष्टी नसून तुला एक कलर सेन्स आहे, तुझा एक ॲस्थेटिक सेन्स आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. त्याच्यानंतर खरं सांगायचं तर देव, अध्यात्म ह्याच्यावर तुझा वेगळा अभ्यास आहे. आणि या सगळ्याच गोष्टी आज आपण पूर्ण उहापोह करणार आहोत. येस. तर आशिष, पहिला प्रश्न हाच आहे की कुठले नृत्य प्रकार एकतर आहेत ह्या पृथ्वी तलावर, हा आम्हाला खूप महत्त्वाचा प्रश्न नेहमी पडतो. आणि नंतर मग देशामध्ये आणि महाराष्ट्रात कुठले जास्त प्रकार आहेत? प्रामुख्याने मला वाटतं की नृत्य ही एक अशी गोष्ट आहे जी कुठल्याही देशाची किंवा प्रांताची नाही आहे. ती मला वाटतं संपूर्ण जगभरात आहे. म्हणजे अख्ख्या ग्लोबवरती ती आहे. कारण की नृत्य म्हणजे काय? नृत्य म्हणजे एका तुमच्या हाताची हालचाल
किंवा तुमच्या पायाची हालचाल जी आपण रेग्युलर लाईफमध्ये पण करतो. मला वाटतं इन जनरल जेवढा अभ्यास मी केला आहे किंवा मला वाटतं अजूनही मी शिकतो आहे, कारण की नाही आपण म्हणतो ना की शिकणं कधी संपत नाही. तर वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकत असतो. पण नृत्याबद्दल जर तू म्हणशील तर मला वाटतं जेवढं वाचन मी केलं त्याच्यातून मला एवढंच जाणवलं की ही कला संस्कृती ना खूप म्हणजे वर्षानुवर्षापासून सुरू होत आहे. म्हणजे मला वाटतं कदाचित आपण त्या काळात पण असू. म्हणजे माझी आई नेहमी म्हणते की आपलं शरीर जे आहे ना हे फक्त हँगर आहे किंवा हे फक्त एक वस्तू आहे. तुझा सोल ना प्रत्येक एरामध्ये ट्रॅव्हल करतो. ओके. सो असं म्हणतो बा आपण कधी कधी कोणाला बघून की अरे हा ओल्ड सोल असेल किंवा ह्याच्यामध्ये संगीतकाराचा आत्मा आहे किंवा त्याला देवाची देणगी आहे. सो ते खरं आहे, कारण की ना तुमचा सोल ना ते म्हणतात ना की परमार्थ आणि त्याच्यामधली जी आत्मा आणि परमात्मा ह्याच्यातला जो तो आहे ना ती गोष्ट तो ट्रॅव्हल करत असतो. सो माझी आई नेहमी मला आत्ता म्हणते की तू कदाचित कुठल्या तरी नर्तिकेचा सोल असशील जो प्रत्येक वर्षी ट्रॅव्हल करतोय. पण मला वाटतं की ते वाचन करत असताना मला एवढं कळलं आहे की वर्षानुवर्ष ही परंपरा सुरू झालेली आहे. आणि सगळ्यात प्रामुख्याने म्हणजे भारतात जर मी म्हणेल तर क्लासिकल म्हणजे शास्त्रीय नृत्यशैली ही सगळ्यात पहिली आली. कारण की जे आपल्या मायथॉलॉजीमध्ये लिहिलेलं आहे, जे आपल्या वेगवेगळ्या देवदेवतांबद्दल लिहिलेलं आहे, म्हणजे नाट्यशास्त्र हे जे सांस्कृतिक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये नृत्याबद्दल बोललं गेलं आहे. म्हणजे हे इतकं जुनं आहे नाट्यशास्त्र मला वाटतं, ज्याच्यामध्ये हाताची मुद्रा किंवा हाताने कोणती गोष्ट एक्सप्लेन करणं इन जनरल मोल्ड्स इन टू डान्स. त्याला फक्त एक म्युझिकची लय लागली आणि मग ते डान्समध्ये. आणि म्हणून मला वाटतं शास्त्रीय वॉज द फर्स्ट डान्स फॉर्म जेवढं मी वाचलं आहे, कारण ते देवळातून आलं. ते देवदेवतांवरती खूप जास्त आधारित होतं. ते मला वाटतं वेगवेगळ्या देवदेवतांबद्दल त्यांच्या कथा सांगण्यासाठी ते नृत्यशैली देवळात सादर केली जायची. आणि त्याच्यानंतर मला वाटतं दरबारात ती सादर केली जायची, कारण की कुठल्याही दरबारात कलाकाराला खूप वाव दिला जायचा तेव्हा. म्हणजे ते संगीतकार असो किंवा तो चित्रकार असो किंवा ते नृत्य करणारे असो. आणि मला वाटतं तेव्हा नृत्य दिग्दर्शन तेव्हापासून चालू आहे. म्हणजे राज दरबारात आणि दरबारातना लोक शिकवायला जायचे नर्तिकेंना. ओके. आणि मला वाटतं की तेव्हापासून ना जेवढं मी बघितलंय, खूप लोक म्हणतात की अरे हे स्त्रीबाह्य नृत्य आहे किंवा हे स्त्रीच करू शकतात. पण हालाकी वर्षानुवर्ष जर तू मागे जाशील तर पुरुषांनी स्त्रियांना शिकवलं आहे. कारण की जेवढा एक पुरुष एका स्त्रीला समजू शकतो किंवा तिची काय म्हणतो ना तिची स्तुती करू शकतो किंवा तिचं चालणं टिपू शकतो, ती कशी चालते, ती कशी बोलते, ती कशी दिसते, हे जे पुरुष टिपू शकतो ना ते मला वाटतं कुठली स्त्रीसाठी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं हे वाचन करत असताना मला वाटतं शास्त्रीय माझ्यासाठी नेहमी पहिलं स्थान होतं. आणि ऑफकोर्स म्हणजे जे म्हणतात ना की ज्या समाजाला किंवा ज्या भागामध्ये भारताच्या जिथे सिव्हिलायझेशन होत होतं तिथे विरंगुळा म्हणून काय लोकांना, तर लोक वेगवेगळ्या कला उपजात करायचे. मला वाटतं चित्रकला ही सगळ्यात पहिली आली, कारण की रंग वगैरे वेगवेगळ्या फळांमधून रंग बनणं. आणि ट्रायबल फोक आर्ट फॉर्म म्हणजे आता मी येतो फोक आर्ट फॉर्म लोककलेकडे. म्हणजे लोकांनी लोकांसाठी सादर केलेली कलाच म्हणजे लोककला. म्हणून त्याला लोककला असं नाव आहे. आणि त्या काळात लोक जेव्हा बसायचे तेव्हा एक ती बॉर्न फायर आपण ज्याला म्हणतो, प्रत्येक ट्रायबल फोक आर्ट फॉर्ममध्ये तू बघशील, इवन एक नॉर्मल वारली पेंटिंगमध्ये पण तू बघशील एक सर्कल असतो बघ, ज्याच्यामध्ये तो एक छान असा तारपा डान्सचा तो एक इन्स्ट्रुमेंट आहे आणि तो एक सर्कलमध्ये ते दिसतं आपल्याला. म्हणजे विचार कर ती परंपरा किती जुनी आहे. रिंगण घालणं, रिंगणामध्ये एक बेसिक फुटवर्क करणं किंवा त्या म्युझिकवरती ती हालचाल करणं, अशा प्रकारे तो फोक आर्ट फॉर्म आला आपल्याकडे. आणि मला वाटतं की मग त्याचे वेगवेगळे प्रत्येक प्रांतातले प्रत्येक स्टेटमधले आपापले फोक फॉर्म डिस्कवर झाले. म्हणजे विचार कर प्रत्येक बॉर्डरचा पण एक फोक आर्ट फॉर्म आहे. म्हणजे महाराष्ट्र किंवा तू एका बॉर्डरला येशील तर त्यांचा काहीतरी एक फोक आर्ट फॉर्म आहे. जसं आपण म्हणतो की लावणी हा महाराष्ट्राचा आहे, तसंच बिहू आसामचा आहे किंवा भांगडा पंजाबचा आहे, गरबा गुजरातचा आहे किंवा संबलपुरी तामिळनाडचा आहे. असे वेगवेगळे आर्ट फॉर्म डेव्हलप होत गेले, कारण की प्रत्येक स्टेटमध्ये आपली एक वेगळी
कल्चर आहे, एक वेगळा कलर आहे. म्हणून ते म्हणतात ना की आपला भारत किती रंगांनी भरलेला आहे. ते खरंच आहे. आणि मला लहानपणापासून रंग खूप आकर्षित करतात. त्याच्यामुळे शास्त्रीयकडे माझी सगळ्यात पहिली ओढ होती, कारण घुंगरांचा आवाज मला वेड लावायचा. आणि मग लोककलेचं वाचन करता करता मला कळालं की ओ अच्छा, हे असं आलं आहे. आणि कॉलेजमध्ये असताना युथ फेस्टिवल हा कार्यक्रम जे सगळ्यांनाच माहीत आहे. सो इंदुमती लेले ह्या ज्या फोकच्या खूप मोठ्या शिक्षिका होत्या तेव्हा आमच्या काळात, म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेज पासआउट केलं, ऑफकोर्स शी इज नो मोर, बट त्यांच्याकडून आम्ही जे फोकचे डिटेलिंग शिकलो आहे ते मला वाटत नाही की आत्ता कोणी ते शिकवत असेल. आता लोक फक्त गाण्यावरती सादर करतात. लोकांना बेसिक म्हणजे तू विचार कर, आम्हाला तेव्हा म्हणजे तू विचार कर, आम्हाला तेव्हा त्या सांगायच्या की नृत्यामध्ये जेव्हा तुम्ही एक बन बांधतात, आंबडा, ट्रायबलवाले, त्यांच्याकडे कुठे युपिन आणि सेफ्टी पिन होत्या. म्हणजे ते कसं बांधायच्या, एका काठीने. मग जेव्हा आम्ही नृत्य सादर करायचो तेव्हा त्या मुलींना कंपल्सरी ते करायला लावायच्या की तुम्ही जर सादर करताय तर तुम्ही तसंच सादर करा, नाही तर सादर करू नका. मग त्याला फोक नका म्हणू, मग त्याला तुमचं ॲडॅप्टेशन म्हणा. जेव्हा तुम्ही प्युअर फोक करतात, किंवा जसं आपण जैत्रे जैथा सिनेमा पाहिला, बरोबर, त्याच्यात जशी ती व्हाईट कलरची लंगोट घातली, तो येस इट इज द ट्रायबल फॉर्म. म्हणजे मुलांनी, आम्ही बघितलं युथ फेस्टिवलला तसे कॉस्ट्यूम घालून परफॉर्म पण केला आहे. सो दॅट इज वॉट वी हॅव लर्न फ्रॉम हर. आणि मला वाटतं की भारतात तर आपल्याकडे वास्ट आहे डान्सच्या बाबतीत. जर तू म्हणजे जितकं बोलशील तितकं कमी आहे. आणि ऑफकोर्स मग जर तू बाहेर जाशील, मग प्रत्येक कंट्रीचे आपापले फॉर्म्स आहेत. जसे आपण पाश्चात्य नृत्य आता खूप अडॉप्ट करतोय. बरोबर. मग हिपहॉप म्हणू नको, लॅटिन बॉलरूम म्हणू नको. म्हणजे लॅटिन बॉलरूम तर मला वाटतं ऑफकोर्स ब्रिटिशर्सकडून आपल्याकडे आला, जे बॉलरूम डान्सिंग ज्याला म्हणायचे. एव्हरी इव्हनिंग, जसं आपण आजकाल संडे अँड सॅटर्डे नाईट करतो, तसं त्यांच्याकडे एक ती एव्हरी वीकेंड देर इज टू बी अ नाईट, देर इज टू बी अ बॉल, त्याला बॉल म्हणायचे. तेव्हा सगळ्या त्या प्रिन्सेस सगळ्या गाऊन्सवरती असायच्या आणि सगळे प्रिन्स विथ ऑल दोज कोट्स अँड द वेस्ट कोट्स. अँड देन दॅट वॉज अ टाईम वेन दे इज टू फाइंड द, काय म्हणतात, एक प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांना भेटायची आणि त्यांची लग्न व्हायची. मला वाटतं दॅट वॉज हाव वॉल्स स्टार्टेड द फर्स्ट. अँड मग नंतर ऑफकोर्स आपण जे ऐकतो साल्सा, झुंबा तर ऑफकोर्स आता आपण ते डान्समध्ये अडॉप्ट केलं आहे फॉर द एक्सरसाइज थिंग. पण हे पहिल्यापासून आहे. इट इज जस्ट दॅट वी हॅव गिव्हन द नेम्स राईट नाव. आणि मग ते मोजण्यासारखे नाही, इतके डान्स प्रकार आहे. आशिष, तुझ्यासाठी डान्स हा व्यवसाय आहे की साधना आहे? माझ्यासाठी डान्स साधना आहे. ओके. म्हणजे मी जेव्हा नाचतो तेव्हा जेव्हा पाया पडतो त्या रंगमंचाच्या किंवा कुठल्याही रंगमंचावर जेव्हा मी चढतो, मी फक्त देवाकडे एवढंच सांगतो की हे 5 मिनटं मी नाचणार आहे, तू जे मला दिलं आहे ते बघण्यासाठी फक्त समोर ये. क्या बात. आणि तेव्हा मी नाचतो. कारण मला असं वाटतं की मला कधी कधी नाचताना ते दर्शन होतं आणि माझ्या डोळ्यांमध्ये ते दिसतं. म्हणून कदाचित जे लोक मला लाईव्ह नाचताना बघतात त्यांना कदाचित ते जाणवतं, किंवा ते मला म्हणतात येऊन की तू नव्हता स्टेजवरती. मे बी बिकॉज माझ्यासाठी ती खरंच पूजा आहे आणि ती साधना आहे. म्हणजे मी विदाऊट रिहर्सल जरी स्टेजवर चढलो, पण जर मला गाणे आणि त्याची भावना माहीत असेल, ती मी कोणासाठी करतोय, तरी मी ते तितक्याच उत्तमरित्या सादर करू शकतो असं मला वाटतं. सो आय फील माझ्यासाठी ती साधना आहे. आणि ऑफकोर्स इट्स ऑल्सो ब्रेड अँड बटर, बिकॉज बीन अ BSc IT स्टुडंट, सगळं करून शेवटी ते म्हणतात ना की तुम्हाला ते पण कळलं पाहिजे की तुम्हाला घर पण चालवायचं आहे, किंवा तुम्हाला देयर इज अ सोर्स ऑफ इन्कम हॅज टू हॅपन विच इज देअर, जे मी शिकून करतो. किंवा पण जेव्हा मला नाचायला असतं तेव्हा ती साधना माझी, म्हणजे ती मी प्रसाद म्हणून, ते जसं म्हणतो ना सत्यनारायणला कसं आपण एक प्रसाद देतो आणि मग आपण पाणी शिपडतो, तसं मला वाटतं मी नाचताना तेच देवाला म्हणतो की हा माझ्याकडून तू दिलेला वरदान जो आहे त्याचा प्रसाद म्हणून घे आणि हा स्वीकार कर. सो मला वाटतं आशिष, आम्ही नेहमी बघितलं की तू जेव्हा नृत्य प्रकार करत असतोस किंवा स्टेजवर, तेव्हा तू जसं मगाशी म्हणालात त्याप्रमाणे तो डोळ्यामध्ये ती भावना असते. आणि जेव्हा ही भावना तयार होते ती मुळात इतक्या वर्षाच्या तपश्चर्येने ती आलेली असते. असं होत नाही की आज आलो आणि लगेच मी झालो. आणि हाच तुझा ही जर्नी आम्ही पूर्ण बघितलेली आहे. सो मला सांगायचं की आमचा हा जो एपिसोड आहे तो आषाढी एकादशी निमित्त आम्ही हा स्पेशली तुझ्यासाठी आम्ही हा पूर्ण पॉडकास्ट करतोय. ह्याचं कारण आम्हाला नेहमी वाटतं की देव म्हणजे काय, ही जेव्हा भावना आमच्या डोळ्यासमोर येते ते निर्विकार आहे, जो दिसत नाही पण तो माणसांमध्ये असतो.
आता आपण आषाढी एकादशीनिमित्त वारकरी आषाढीला पंढरपुरात जातात आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो हावभाव असतो आणि मग ते रिंगण करतात, मग नृत्य प्रकार करतात, तर या सगळ्या गोष्टी पाहतो. तर तुझ्याकडनं आम्हाला जाणून घ्यायचं आहे, एक तर तू कधी आषाढी वारी कधी करण्याचा योग आला आहे का, आणि केला नसशील तरी सुद्धा त्याच्यामागे त्यांचं काय भावना आहे आणि देव आणि नृत्य ह्याचं काय नातं आहे. सगळ्यात पहिले मी तुझं शेवटच्या ओळीचं उत्तर देईल की मला वाटतं परमेश्वराला सगळ्यात जर काही जवळ असेल तर आहे संगीत आणि नृत्य. क्या बात आहे. म्हणजे तू कुठलंही देऊळ घे, तू कुठल्याही रिलिजियस प्लेस घे, घंटा असते सुरुवात, ओपनिंगलाच आपल्याला एक घंटा असते मंदिराच्या बरोबर. इथे, टाळ असतो, मृदंग असतो, तबला असतो, डिपेंड्स अपॉन वॉट एव्हर इन्स्ट्रुमेंट प्रत्येक देवळातले आपापले आहेत. पण ना ती ध्वनी ते जे तयार होतं ना त्या देवळा, जेव्हा तू बेल वाजवतो एक एको तयार होतो जो, आणि ती व्हायब्रेशन जी आपल्यामध्ये येते, मला वाटतं ना त्या व्हायब्रेशनसाठी हा सगळा वारकरी संप्रदाय जो आहे ना तो ह्या वर्षाच्या ह्या दिवसाची वाट बघत असतो. कारण की आपण लाईफमध्ये सध्या इतक्या नेगेटिव्हिटीमध्ये जगत असतो. तू बघ ना आता ह्या वारीच्या वेळीस ना त्या रस्त्यांवरती पण जे वृक्ष पडलेले रस्ते आहेत, पण त्या रस्त्यांना पण एक जीव येतो. आय डोंट नो हाव. मला काटाला बोलताना म्हणजे आय डोंट नो हाव. कारण की प्रत्येक वारकरी मला वाटतं ना भले त्यांना नाचता येत नाही, पण जेव्हा तो टाळ वाजतो ना तेव्हा ती बेसिक एक जी स्टेप आहे ना ती येते. ती मला माहीत नाही कशी. म्हणजे खूप आज्यांना मी कधी वारी केली नाही आहे, मी नेहमी पाहिली आहे, आईबाबांनी केली आहे, मला कधी निमित्तानं नाही. पण पंढरपूरला मी ऑफकोर्स जसंही माझी ट्रिप होत असते, मी वर्षातून 2-3दा तरी पंढरपूरला जातो. पण मी हेच बघत असतो की काय कथा आहे ना पांडुरंगाची. म्हणजे बघ ना की लोक म्हणतात की अरे कमरेवर हात हात ठेवून उभा आहे, त्याला दिसतं का तरी, तो काय त्याला दिसतं. म्हणून तर आज एवढी लोक ना तो म्हणतात ना की जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत लोक तिथे जात नाही, असं मला वाटतं. आणि आपण कितीही म्हटलं ना की मी देवाकडे चाललो, मी देवाला नतमस्तक व्हायला चाललोय तर तो मला आशीर्वाद देईल, नाही. मी तुला खरं सांगू, तो तुम्हाला बोलवतो. क्या बात. तुम्ही नाही जात, परमेश्वर तुम्हाला बोलवतो. कारण की त्याला माहीत असतं की कुठेतरी अडकलेली आहे ही व्यक्ती, जिचा जन्म माझ्यामुळेच ही व्यक्ती ह्या पृथ्वी तलावर आहे. सो मी एकदा त्याला डोळ्यातून बघितलं ना त्याची सगळी नेगेटिव्हिटी मी काढून देईल. सो तू माझ्याकडे ये. तू बघ ना किती, म्हणजे मी असे वयस्कर मंडळी बघितली आहेत वारीमध्ये, जे आमच्या इथून पण, म्हणजे मी राहायचा कल्याणला आहे, आमच्या इथून वारी जातात, बरोबर, ज्यांना पूर्ण वर्षभर ना त्यांना काहीतरी त्रास असतो, पायाचा, चालताच येत नाही आहे, हात. वारी आली की ते चालत सुटतात. म्हणजे ही मला सांग ना की हे काहीतरी दैवी आहे. आणि मला नेहमी असं वाटतं देर इज वन पॉवर विच ऑलवेज कंट्रोल युअर इमोशन्स, युअर नेगेटिव्हिटी, युअर पॉझिटिव्हिटी. आणि कुठेतरी ना जेव्हा नृत्य, संगीत आणि भक्ती एकत्र येतं ना तेव्हा काहीतरी तो ऑरा क्रिएट होतो, जो हा आत्ताचा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जो ऑरा चालू आहे तो आहे मला वाटतं वारीचा. कारण की जसं मी म्हटलं की नृत्यचं दैवत जे आहे नटराज, तो क्रिएटर पण आहे, तो डिस्ट्रक्टर पण आहे. ओके, म्हणजे त्यांनी क्रिएट पण केलं आहे, त्यांनी अख्खी सृष्टी क्रिएट केली आहे, त्यांनी डिस्ट्रक्ट पण केली आहे. जेव्हा त्यांनी रौद्र केलं, त्यांनी आनंद तांडव पण केला आहे. सो मला वाटतं आत्ता सध्या हा जो चालू आहे टर्म तो आनंद तांडवाचा आहे. म्हणजे त्या आनंदाच्या म्युझिकमध्ये लोक फक्त वाहून जातात. आणि कुठेतरी हे मी मनापासून प्रत्येक वेळेस हे लोकांना सांगत असतो, शिकवताना पण, की जर तुम्ही स्पिरिच्युअली स्ट्रॉंग असाल ना तर तुम्ही इमोशनली पण खूप स्ट्रॉंग होतात आणि तुमच्या डोळ्यात ती भक्ती आणि तो प्युअर आणि पॉझिटिव्हपणा नेहमी दिसतो. सो मला वाटतं अध्यात्म, नृत्य आणि म्युझिक हे सगळं जोडलेलं आहे. आणि मग ते म्हणतो ना आपण, बघ जसं प्रेशर पॉईंट्स असतात बरोबर आपल्या हातावरती. तुला माहिती आहे लोक टाळ्या का वाजवतात? का तुला काय वाटतं का वाजवत असतील? इन जनरल म्हणजे आरती करतो आपण, म्हणजे हा सगळ्यांनाच प्रश्न आहे, सगळ्यांना माहीत पण असेल बऱ्यापैकी लोकांना. पण का आपण असं असतं की जयदेव जयदेव, किंवा स्कूलमध्ये पण जेव्हा आपण लहान असताना आपल्याला ती एक टाळी शिकवलेली असते, 1 2 3 1 2 3 1 2 3 ही शिकवलेली असते. आम्हाला स्वागत करायची ऑफकोर्स. सो बिकॉज ना वेन एव्हर यू क्लॅप, म्हणजे जेवढं मी वाचलंय, जेव्हा पण आपण टाळी वाजवतो तेव्हा ना तुझ्या 30
प्रेशर पॉईंट्स आहेत तुझ्या हातामध्ये जे ॲक्टिवेट होतात. ओके, ते तुझी एन्झायटी काढतात, ते तुझं रेस्टलेसनेसपणा काढतात आणि ते तुझ्यातली जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ना ती बाहेर काढतं आणि नेगेटिव्हिटीला तुझ्याकडे येऊन देत नाही, का तुझ्या आजूबाजूला तसा तो ऑरा क्रिएट होतो. म्हणून कधीही आपण रिकामावून बसलो, तुला असं वाटतं तू खूप एन्झायटीमध्ये, तू फक्त असं करत राहा. इट हेल्प्स यू अ लॉट. क्या बात आहे. म्हणजे मला वाटतं हे टाळी वाजवण्याचं कारण हे पण आहे. त्याच्यामुळे ना ते बघ, हे सगळं जोडलेलं आहे, शास्त्र पण जोडलेलं आहे. मी असं म्हणत नाही की नुसतं अध्यात्म आहे, त्या अध्यात्माला शास्त्र पण जोडलेलं आहे. देवळामध्ये इव्हन जे जसं मी म्हटलं नाट्यशास्त्रामध्ये किंवा भगवद्गीतेत किंवा सगळीकडे लिहिलेलं आहे की जेव्हा पण तुम्ही साधना करतात तेव्हा तुम्ही हात जोडतात, जेणेकरून तुमच्या हाताचे सगळे जे बोट आहेत ते एकमेकांना जोडलेले असतात. त्याच्यामुळे ती मनातून, आणि आपला हा जो थंब असतो तो तुमच्या चेस्टच्या मध्ये असतो जेव्हा आपण नमस्कार पण करतो, कारण तुमच्या मनातून आलेली जी भावना आहे ती या हातातून, आणि मग आपण जेव्हा हात पुढे ठेवतो ती ऊर्जा तिथे जाते आणि ती ऊर्जा परत आपल्याला येते. सो मला वाटतं हे कनेक्शन विच इज अ सोल कनेक्शन. का आपण लोकांच्या पाया पडतो? कारण की तुझ्या टॉप हेडपासून ते टोपर्यंत जी एनर्जी ती तुझ्या सगळी पायामध्ये साठलेली आहे. जर मी एखाद्या व्यक्तीच्या पाया पडतोय त्याची ऊर्जा माझ्यामध्ये येते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की परमेश्वराच्या पायाला हात लावायला लोक का इथे तिथे असतात. आपण बघितलं देवळात की मला हात लावू दे, कारण की त्यांना माहिती आहे की ती ऊर्जा माझ्यामध्ये येऊ दे आणि माझं सगळं संकट दूर होऊ दे. सो मला वाटतं हे लॉजिक पण, सो टाळी वाजवणं इज ॲक्च्युली अ सायंटिफिक थिंग ऑल्सो विच ॲक्च्युली म्हणजे तुला डिस्ट्रेस करतं ते. म्हणजे मी परफॉर्मन्सच्या आधी जवळपास असं खूप करत असतो की बाई नो की हां चल होईल होईल, कारण की ना एक नर्वसनेस असतं प्रत्येक वेळेस. बरोबर. सो मला वाटतं या आय होप तुला उत्तर मिळालं असेल. आता विठ्ठलाचं नाव आलं आहे म्हणून मला माहिती आहे की तू स्वामी समर्थांचा देखील खूप म्हणजे भक्त आहेस आणि खूप लोकांच्या स्वामींना घेऊन खूप वेगवेगळ्या प्रचिती आहेत. कधी कधी आयुष्यामध्ये खूप वेळेला अनेक वेळेला डाऊन वाटत असतं, खूप वेळेला अडचणी येत असतात, अनेक अडचणी असतात. तर तुझा स्वामींबद्दलचा अनुभव थोडक्यात सांग. कायचं कारण ह्यासाठी आहे की मुळात तू एक असं व्यक्तिमत्व आहेस की तुला फॉलो करणारे असंख्य बायका आहेत आणि हल्लीच्या काळामध्ये असं झालं आहे की खूप वेळेला एक मिडलमॅन म्हणून कोणतरी गुरु धर्मगुरू आणि ह्यांचा जरा प्रस्ताव सगळं वाढल्यामुळे तुझं डायरेक्ट कनेक्शन बऱ्याच वेळेला नृत्याच्या मार्गाने का होईना डायरेक्ट होत असतं. तर तू हे खूप अंजन घालणं महत्त्वाचं आहे की डायरेक्ट स्वामींशी कनेक्ट होणं किंवा कुठल्याही देवाशी कनेक्ट होणं हे तुझं एकंदरीत स्वामींचं काय प्रचिती आली आणि कशा पद्धतीने तुला त्यांनी मदत केली आहे? प्रचिती म्हणशील तर जसं मी म्हणेल की माय लाईफ ॲज अ परफॉर्मर किंवा डान्सर वॉज नॉट सिम्पल, बिकॉज आपल्याकडे मेल क्लासिकल जे अजून पण आहे, बरोबर, आपण अजूनही शिकलेल्या अशिक्षित समाजात वावरतो जिथे आपल्याला अजूनही सांगावं, जस्टिफाय करायला लागतंय की काय आहे बाबा मी काय करतोय, यु नो तसं. सो मला वाटतं ते डिप्रेशनमध्ये जेव्हा आपण असतो ना तेव्हा ते म्हणतात ना की एकतर तुम्हाला खरंच भक्ती आणि स्पिरिच्युअलिटी तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढू शकते. आणि लहानपणापासून मी मेडिटेशन खूप करायचो. म्हणजे आईनी मला खूप लहानपणापासून, आम्हा तिघा भावंडांना, माझ्या 2 बहिणी आहेत मोठ्या, आम्हाला संध्याकाळच्या वेळी जेव्हा आपल्या दिव्या लागण्याची वेळ असते तेव्हा आमच्याकडे पहिल्यापासून, म्हणजे आम्हाला माहीत पण नव्हतं की स्वामी कोण आहेत, तेव्हापासून आमच्याकडे निदान एवढी मोठी फ्रेम आहे जी अजून पण आमच्या घरी आहे, जुनी. म्हणजे हे किती वर्षापूर्वी? खूप वर्ष, म्हणजे मी तेव्हा जवळपास 2-3 वर्षाचा असेल. म्हणजे मी तर खूपच लहान, म्हणजे मला तर अक्कल पण नाही की अच्छा मम्मी म्हणते म्हणून जरा उभं राहायचंय असं. तेव्हापासून ती फ्रेम आमच्याकडे अजून पण आहे आमच्या घरी कल्याणला. सो आणि तेव्हा संध्याकाळी आई मला माळ जपायला लावायची. सो आम्हाला काहीच माहीत नाही ना, बहिणींना मे बी माहीत असेल, तर मग मी ती माळ जपायचो, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. जेव्हा मला सद्बुद्धी आली, आणि मला वाटतं की त्या पिरियडमध्ये मी होतो जेव्हा आय वॉज व्हेरी डिप्रेस्ड किड. म्हणजे यु नो मला अभ्यासामध्ये खूप हुशार होतो मी, पण पर्सनली मी खूप डिप्रेस्ड होतो की यु नो आय डोंट हॅव फ्रेंड्स किंवा असं. तर मी ना असं, म्हणजे मला असं वाटायचं मी देवांशी बोलतो, म्हणजे मी गणपती बाप्पाशी बोलायचो आणि मग मी स्वामींच्या समोर बसायचो, कारण की तो एक माणूस म्हणून दिसतोय ना मला त्या फ्रेममध्ये. तर मला असं वाटायचं की मी काय करू, मला असं मी बोलत, म्हणजे मनात बोलायचो मला वाटतं मे बी. आणि ना तू बिलीव्ह नाही करणार, नेक्स्ट डे मला त्याचं उत्तर मिळायचं किंवा मला मार्ग मिळायचा, मला माहीत नाही कसा. ओके, सो हे मला नंतर जाणवायला लागलं की आय कम विथ अ प्रॉब्लेम अँड आय गेट अ सोल्युशन. ते कसं होतं आहे मला माहीत नाही, ते काहीतरी होतं आहे. आणि मे बी ते मग तेव्हा ना मी ती फ्रेमची सगळ्यात खालची लाईन वाचली जी आमच्या फ्रेममध्ये आहे, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मग ती ओळ माझ्या इथे छापली.
कि कुछ भी हो जाए आशीष, ये इंसान तुम्हारे पीछे रहेगा. ओके. आणि जसं मला तारक मंत्र कळायला लागलं की ओके, अशक्य ही शक्य करतीलच स्वामी. सो येस, देर वॉज नथिंग इम्पॉसिबल इन लाईफ आफ्टर दॅट. कारण मला वाटतं द वर्ड इम्पॉसिबल इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल. जर तुला जॉईन करशील तर इट इज इम्पॉसिबल, बट द वर्ड इटसेल्फ सेज की आय एम पॉसिबल, म्हणजे अशक्य ही शक्य करतीलच स्वामी. सो दॅट इज हाऊ आय गॉट टू म्हणजे जसं जसं मोठा होत गेलो तसं तसं मला समजत गेलं की मी अडकतोय पण मला मार्ग मिळतोय. तो कुठून मिळतोय? कदाचित स्वामी आहे, गणपती बाप्पा आहेत, या दोघांमधून कोणतरी मला मार्ग दाखवत आहे. राईट. आणि मला वाटतं आणि डायरेक्ट कनेक्शन तू म्हणशील तर मी अजूनही तेच म्हणतो की इफ यू आर ट्रू टू युअर सेल्फ, म्हणजे तू पण किंवा तुम्ही पण जी कोणी मंडळी फॉलो करतायत आणि मध्ये धर्मगुरू जसं तू म्हणाला की नको डिरेक्ट कनेक्शन पाहिजे, तर मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही स्वतःशी 10 मिनटं बसा रोज. त्या 10 मिनटामध्ये इफ यू कॅन क्लोज युअर आईज आणि तुम्ही डोळे बंद करून जेव्हा जप करतात, मग तो कसलाही जप करा, तुम्ही दीर्घ श्वास घ्या, फक्त ओम म्हणा तरी चालेल, पण तुम्ही डोळे बंद केल्यानंतर जर तुम्ही स्वतःला बघू शकतात हास्य प्रतिमामध्ये, म्हणजे तुम्ही स्वतःला आनंदी बघू शकतात, इट मीन्स यू आर कनेक्टेड टू द वर्ल्ड. बट जेव्हा तुम्ही डोळे बंद करतात आणि तुम्ही इतर गोष्टी बघतात, मग मित्र मैत्रिणी किंवा उद्या काय होणार आहे, मीन्स यू आर स्टील नॉट कनेक्टेड टू दॅट सोल. मग तुम्ही कितीही करा, मला वाटतं तुम्ही स्वतःला डोळे बंद केल्यावर जर बघू शकत असाल आनंदी, मीन्स युअर सोल इज हॅपी विथ दिस बॉडी. अँड इफ द सोल इज हॅपी मीन्स तो सोल तिथपर्यंत तुम्हाला पोचवणार, असं मला वाटतं. मला महत्त्व त्यालाच घेऊन एक प्रश्न आहे की प्रत्येक देवदेवतांचा एक नृत्य प्रकार आहे, म्हणजे जसं हे खूप जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण की म्हणजे आपण म्हटल्याप्रमाणे शंकरांचं तांडव आहे किंवा गणपती बाप्पांचं, आता आम्हाला गणपती बाप्पांचं नृत्य म्हणजे विसर्जन आठवतं, तेच आठवतं. सरस्वतीचं वेगळं असेल किंवा दुर्गा मातेचं वेगळं. सो आम्हाला त्याच्याबद्दल थोडंसं सांग की ते कशा पद्धती, म्हणजे कुठले प्रकार आहेत त्यामध्ये आणि काय. जसं मी म्हटलं की शास्त्रीय नृत्यकला ही सगळ्यात प्रथम आहे. बरोबर आहे. आणि देवळांमधून आलेली सगळ्यात पहिली कला म्हणजेच भरतनाट्यम. ओके. असं मी म्हणेल. कारण की शिवतांडव जेवढं आपण ऐकलंय शिवतांडवबद्दल, तर ऑफकोर्स तांडवचे पण 2 प्रकार आहेत. जसं रौद्र तांडव, ज्याला रुद्र पण म्हणतात, म्हणून त्याला रुद्र अवतार म्हणतात. आणि आनंद तांडव, ज्याला आम्ही लास्य तांडव पण म्हणतो, जो त्यांनी प्रेमात केला होता पार्वती बरोबर. म्हणजे जेव्हा ते दोघं नाचले होते तेव्हा ते लास्य आणि आनंदी तांडव होतं. पण जेव्हा डिस्ट्रक्शन झालं होतं किंवा जेव्हा सती झालं होतं, जेव्हा ते चिडले होते, त्यांना सगळं डिस्ट्रॉय करायचं होतं. आणि तेव्हा ते जे सुरू झाले होते फक्त डमरूचा नाद, आणि ते सुरू झाले होते. सो तो रौद्र, ज्याच्यात रुद्र अवतार झाला होता. सो हे आपण दिलंय, म्हणजे म्हणून तर नृत्याला सगळ्यात पहिलं म्हणजे प्राधान्य जेव्हा लोकांना कळालं, तर म्हणून नटराजालाच का पूजलं जातं, इतर देवांना डान्ससाठी का पूजलं जात नाही. कारण मला वाटतं नृत्याचे हे 2 पैलू जेव्हा आले समोर तेव्हा शिकवलं हेच गेलं, आणि नाट्यशास्त्रामध्ये ह्याच्याबद्दल खूप बोललं गेलं. आणि ऑफकोर्स मग तू वेगवेगळ्या देवदेवतांचं म्हणशील, जसंच श्रीकृष्ण आपण म्हणतो तर आपल्याला रासलीला ही आठवतेच. आता रासलीला पण परत तेच आहे बघ, रिंगण, टाळ्या, तो व्यक्तीमध्ये आहे. सो त्याला ही माझी ऊर्जा पोचू दे आणि त्याची ऊर्जा माझ्यापर्यंत येऊ दे, आणि तो रिंगण तुटला नाही पाहिजे तो रास गरबा करताना. आणि ऑफकोर्स रास करताना इट इज अ भावना ऑफ प्रेम. ते प्रेम आणि तो त्याग, त्याच्यातून तुला काय हवंय हा त्याग नाही. तो मला वाटतं कृष्णाच्याबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा हे आहे, किंवा कृष्णाने जेव्हा कालियामर्दन केलं तेव्हा कालियामर्दनाचं पण थॉट काय आहे माहिती आहे का, की जो अहंकार आहे, ज्या सर्पाला अहंकार होता की मला तू हरूच शकत नाही, त्याच्या डोक्यावर मी कसा चढून नाचतो आणि त्याचा इगो कसा खाली पडतो. दॅट इज वॉट दॅट डान्स हॅज थॉट अस, की यू शुड लीव्ह युअर इगो. मग तू कितीही मोठा असशील, तू जगाच्या कुठेही, पण जर तू माणूस म्हणून एका माणसाला मदत करू शकत नाही, देन आय थिंक हे पण त्या नृत्यातून आपण शिकतो. सो जेव्हा कृष्णाबद्दल बोलत जातं तेव्हा रासलीला येतच, पण कालियामर्दन खूप केलं जातं. पण त्याचा मूळ उद्देश हाच आहे की अहंकारी जो आहे त्याला कृष्ण बघून घेईल, तसं आहे ते. किंवा आता जसं तू म्हणशील नवरात्रीमध्ये, सो म्हणजे महाराष्ट्रात तर आपल्याला परंपरा आहे की गोंधळ, जोगवा, ह्या सगळ्या ज्या पद्धती आहेत, सो तेच आहे की जे मी तुला म्हटलं अध्यात्म. नृत्य करत असताना तुझ्यामधली असलेली शक्ती त्या शक्तीला आव्हान करते की तू आज इथे ये आणि आमचं सगळ्यांचं मंगल कर. म्हणून ते सुरुवातीचा जो श्लोक असतो, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कारण मला वाटतं की तूच आहे जी आमचं मंगल करू शकते,
तुझ्या रूपातच तू ये, या जागरणाला ये, आम्ही आज रात्रभर जागणार आहेत, कारण की आम्हाला माहीत आहे की तू रात्रभर आमचं रक्षण करते आणि तेव्हाच तू आम्हाला दिसू शकते. क्या बात आहे. सो मला वाटतं दॅट इज हाव मोस्ट ऑफ द, जसं कलकत्त्यामध्ये दुर्गा पूजाला होतं, बरोबर. धुनूची डान्स होतो, म्हणजे ते एक धूर घेऊन नाचतात. सो तेच आहे की धूर आणि अग्नी हे सगळं नेगेटिव्हिटी बाहेर काढतात. आणि त्या नेगेटिव्हिटीच्या, जेव्हा ते नेगेटिव्हिटी निघून जाते तेव्हाच ती शक्ती तुम्हाला दिसू शकते, त्याच्याशिवाय ती दिसू शकत नाही. सो मला वाटतं प्रत्येक गोष्टीचं आहे. आणि आपल्या भारतात तर प्रत्येक सणांसाठी नृत्य आहे, म्हणजे मंगळागौरी आहे, सगळंच आहे. म्हणजे तू पंजाबमध्ये पण जाशील तर जसं हार्वेस्ट फेस्टिवल येतं, म्हणजे आपण म्हणतो की हंगामा सुरू होतो, तर हंगामाला लावणी पण येते. म्हणजे जिथे जेव्हा खूप लोकांकडे खूप पैसा येतो किंवा जेव्हा खूप आनंद असतो तेव्हा त्या गोष्टीसाठी आनंद साजरा केला जातो. सो मला वाटतं नृत्य ना आपल्या प्रत्येकाशी इतकं जोडलेलं आहे, फक्त मला वाटतं सादर करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. दॅट इज द होल पॉइंट. मला सादर करण्यावरच विचारायचं आहे, वाटलंच मला. हल्ली ज्या पद्धतीने आम्ही टिकटॉक आणि इन्स्टा आणि सगळीकडे सोशल मीडियावर ज्या पद्धतीने नृत्य सादर होतं, तर मला तोच प्रश्न आहे की ते म्हणतील की आमचा आनंदाचा जो प्रकार आहे, म्हणजे आनंद व्यक्त करण्याचा प्रकार आहे, पण ते खूप वेळेला स्वैराचाराकडे जातं, बिभत्सपणाकडे जातं आणि मग त्याचं लोकांना वाटतं की काय हिडीज डान्स होतोय किंवा त्या पद्धतीने. तर ह्यावर तुझं काय म्हणणं आहे की काय असतं? ह्यावर माझं मत एकच आहे, जे मी नेहमी मांडतो आणि मी ते खूप जेन्युनली मांडतो. मला वाटतं जे 9 रस आहे नृत्याचे, ज्याच्यातला एक रस तू आता स्वतः बोलता बोलला आहेस, बिभत्स. ओके, माझा हा मुद्दा आहे की इट इज नॉट द प्रॉब्लेम ऑफ एन आर्टिस्ट. हा सगळा मुद्दा आहे सोसायटीचा. तुम्ही कोणाला तरी त्या कार्यक्रमाला बोलवताय तो नृत्य प्रकार सादर करण्यासाठी ज्याची गरजच नाही आहे. मग चुकीचं कोण आहे, कलाकार की ऑर्गनायझर्स? म्हणजे मी असे नृत्य कलाकार कार्यक्रमात नाचताना बघितले, मागे महाराजांची जयंतीचा फोटो आहे, पोस्टर आहे, किंवा बाबासाहेबांची जयंतीचा पोस्टर आहे, आणि आपण ते नृत्य प्रकार बघतोय जे तिथे नाही व्हायला पाहिजे. मग ही चूक कोणाची? ह्याच कार्यक्रमात ते लोक ऑथेंटिक फोक आर्ट फॉर्मला बोलू शकतील का? बोलवायला पाहिजे का नाही? डेफिनेट. ह्या जनरेशनला कधी कळणार की ह्याला वाघ्या मुरळी? बरं, तुला माहिती आहे आत्ताच्या, म्हणजे माझ्या भाचाभाचीला जर मी विचारलं की गोंधळ काय, तर त्यांना ते एकच माहिती आहे, ते बाराबंदी घातलेला माणूस, ते वाईट घालतात ना आणि ती पगडी. मी म्हणतो नाही, त्याच्यामध्ये पण प्रकार आहे. त्याच्यामध्ये वाघ्या मुरळी आहे, जोगत्या जोगीने, मग त्याच्यामध्ये कडक लक्ष्मी पण आहे, जे आपण ते दारावरती येतात. सो किती वेगवेगळे प्रकार आहे गोंधळामध्ये पण. सो मला वाटतं की अशा कार्यक्रमांमध्ये असे कार्यक्रम का होत नाही? मग ही चूक कोणाची? बरं, ही तीच लोक आहेत ज्यांच्या सोशल प्लॅटफॉर्मवरती असं लिहिलेलं असतं महाराजांबद्दल खूप, स्त्रियांबद्दल खूप, आणि मग ते कोणाला नाचवत आहेत? आणि ते का नाचवत आहेत? मनोरंजनासाठी, विच आय अंडरस्टँड. सी, मनोरंजन आपल्या जागी आहे, तो कार्यक्रम कशासाठी, तो आपल्या जागी आहे. सो मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराला पोट आहे, त्याला कळलं जेव्हा की ऑडियन्सला काय हवं आहे तो तेच देणार. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की कलाकार कोणी चुकीचा नाही आहे, दे हॅव गॉट द नर्स ऑफ द ऑडियन्स. मला असं वाटतं की समाजाला बदलण्याची गरज आहे. फॉर एक्झाम्पल, मी तुला सिम्पल सांगतो, गेले कित्येक वर्ष मी दहीहंडीचे कार्यक्रम करत नाही. ओके. कारण की दहीहंडी म्हणजे काय? दहीहंडी म्हणजे दहीहंडी फोडणं, कृष्ण जन्म. कृष्ण जन्माचं तू कुठलंही मागचे 4 वर्ष उचल, न्यूज चॅनल पण उचल किंवा कार्यक्रम उचल, कोणी काय सादर केलं आहे. म्हणजे मी तुला आत्ता एक्झाम्पल दिलं, गरबा म्हणजे रासलीला किंवा कालियामर्दन कोणी सादर केलं आहे त्या रंगमंचावरती. आपण काय बघतोय? लावणी पण नसतं, वेगळंच. इट इज अ रेकॉर्ड डान्स. मी लावणीला नावच, मी ते लावणी कधीच बोलत नाही. फक्त नऊवार नेसली म्हणजे लावणी नाही होत. बरोबर. इट इज नॉट लाईक दॅट की तू नऊवार नेसली म्हणजे लावणी. मला ते कधीच नाही पटलंय. माझं म्हणणं काय, कार्यक्रम काय, कृष्ण जन्माष्टमीच्या किती मोठ्या कथा आहेत. म्हणजे मथुरेतून आल्यानंतर, किंवा यशोदा आणि देवकी, असे किती कार्यक्रम आहेत जे सादर करतात क्लासिकल डान्सर्स, ज्यांच्याकडे ही कथा आहेत डान्सिकल वेमध्ये. का नाही आपण त्यांना बोलवत? सो हा माझा मुद्दा आहे की दिस इज द ऑर्गनायझर्स हू इज फॉल्टी. प्रेक्षकांना तुम्ही जे द्याल प्रेक्षक ते घेणार, हे लक्षात ठेव. सोशल प्लॅटफॉर्मवरती तू जे पोस्ट करशील ते प्रेक्षक बघणारच, मग ते क्रिंज असो की चांगलं असो. पीपल विल वॉच इट. सो नाव इट इज ऑन यू. यू आर पोस्टिंग क्रिंज,
ऑर अ गुड कॉन्टेंट. परफेक्ट. मला वाटतं कलाकारांशी मला कोणाशीच नाही. इट इज जस्ट द सोसायटी नीड्स टू चेंज मला वाटतं. बाकी वी आर देअर. यू टेल अस की नाही या कार्यक्रमात तू सरळ म्हटलं महाराजांचं आहे आज पोवाडाच सादर झाला पाहिजे. परफेक्ट आहे. नाही ऐकणार लोक, ती 100 लोक तरी ऐकतील, निदान 100 लोक, त्यांना कळेल पोवाडा काय. आज लोकांना शंभूराजे कळण्यासाठी छावा पिक्चर बनवावा लागला. क्या बात. खरं आहे. एम आय राईट? खरं. परफेक्ट. आपल्याकडे हे पुस्तक कधीपासून आहे छावाचं जे ही स्टोरी आहे. खरं आहे. म्हणजे पिक्चर आल्यानंतर आत्ताच्या जनरेशनला जेनझीला कळलं की बाबा महाराजांना किती अरे हे आम्हाला शिकवलेलं आहे, हे फक्त पोचू शकत नाही आपण. मग मला वाटतं सिनेमा एक माध्यम ठरतो किंवा नृत्य एक माध्यम ठरतं जिथे आम्हाला सांगावं लागतं की ही कथा अशी आहे. म्हणजे आज मी जर मुलांना विचारलं की दाराच्या बाहेर शुभ लाभ का लिहितात, कोणालाच माहीत नाही. का लिहितात? गणेशाच्या पुत्राची नावं आहेत ती. ओ. गणपती बाप्पा ज्याला आपण पुजतो सगळे, ओके. त्यांच्या मुलांची नावं आहेत ती. म्हणून गणेशाचं आगमन जेव्हा होतं तेव्हा शुभ लाभ असल्याशिवाय ते आगमन कधीच पूर्ण होऊ शकत नाही. ते तू म्हणाला ते आहेच. म्हणजे सगळं शुभ व्हावं, त्याचा लाभ आम्हा सगळ्या परिवाराला मिळावा, हे वरदान गणपतीने त्याच्या 2 पुत्रांना दिलंय. म्हणून ते प्रत्येक ठिकाणी दाराच्या बाहेर आहे. सो दॅट इज हेच माझं म्हणणं आहे. बघ, न्यू जनरेशनला हे माहीत नाही शुभ लाभ का लिहिलं, गौरी गणपती का करतात हे पण आत्ताच्या जनरेशनला माहीत नाही. फक्त फॅमिली चालू आहे, ट्रेडिशनल तर आपण तेच करतोय. मला वाटतं मग हे असे कार्यक्रम ना जे होतात बाहेर पब्लिकली, तिथे असे कार्यक्रम जर झाले तर मला वाटतं जनरेशनला, म्हणून आज पण मला वाटतं सोशल प्लॅटफॉर्मवरती आम्ही ते सादर करण्याचा प्रयत्न करतो किंवा दाखवण्याचा प्रयत्न करतो की दिस इज आज. तुम्ही कितीही पिझ्झा बर्गर खा, शेवटी वडापाव तो वडापावच. खरंय. भाकरी ती भाकरी आणि ठेच्याची चव पिझ्झाला नाही. भाकरी आणि पिझ्झा ह्या दोघां महत्त्वाची गोष्ट म्हणजे आशिष म्हटलं की खूप वेळेला लोकांना डोळ्यासमोर लावणी येते. आणि खरं सांगायचं तर महाराष्ट्रामध्ये जर म्हणजे पूर्वीच्या लोकांना माहीत होतं, पण तुझं नृत्य प्रकार, तू ज्या पद्धतीने लावणी बसवलीस आणि ज्या पद्धतीने ती लोकांच्या रक्तामध्ये आली आता थोडक्यात, आणि लोक आता त्या लावणीला एक उच्च दर्जा द्यायला लागली तुझ्यामुळे. सो मला पहिली गोष्ट, लावणी हा प्रकार कसा आला, कुठून आला आणि त्याचे वेगळे प्रकार काय आहेत आणि ते कशा पद्धतीने सध्या त्याचं ट्रेंड चालू आहे हा. आणि आता मी बघतोय की तसे आता हिंदी चित्रपट देखील त्याच्यावर येऊ लागलेत, जे पूर्वी लो प्रोफाईल म्हटलं जायचं लावणीला. आणि मला आठवते आशिष जेव्हा तू कोरिओग्राफी आणि सगळ्या गोष्टी केल्या त्या लावणीला एक वेगळा दर्जा आला असं आम्हाला वाटतं महाराष्ट्रात. तर आम्हाला त्याबद्दल ऐकायला आवडेल. नाही, खूप खूप आभार. तू इतकं छान मला आवडलं तू हे म्हणालास. पण ऑफकोर्स माझ्यापेक्षाही खूप सिनियर लोक आहेत ज्यांनी लावणी जपली आहे, ते अजूनही जपतात आहे. म्हणजे तरुणांना मुळात तुझ्यामुळे मला वाटतं, कारण की बघ मी मला वाटतं तो दुवा झालो जे जुनं आणि नवीनचा एक ब्रिज झाला. दॅट इज द होल पॉइंट. त्याचा मी संगम साधण्याचा प्रयत्न केला. कारण की जसं मी तुला म्हटलं, आत्ताच्या जनरेशनला मी कसं शिकू की त्यांना ती ओढ निर्माण होईल. तर कुठेतरी नवीन म्युझिकला घेऊन पण जुन्याला न सोडता त्याचं जर मी फ्युजन केलं तर ते लोकांना आवडेल का, आणि ते आवडतंय आणि त्याच्यातून लोकांना लावणी समजते. आता जसं तुम्हाला लावणीचा उगम, लावणी तर म्हणजे 1800 वर्षापासून, म्हणजे 18th सेंचुरी या, बिकॉज मला वाटतं दरबारातच सादर केली जायची. म्हणजे जसं मी म्हणेल की जेव्हा सैनिक खूप थकून जिंकून तेव्हा आनंद साजरा करण्यासाठी म्हणजे शाहिरी हा जो प्रकार आहे, म्हणजे आणि खूप लोक हे म्हणतात अजून पण की लावणी स्त्री बाह्य नृत्य आहे, हे स्त्री ओरिएंटेड आहे. इट इज 50-50. ओके. लावणी लिहिली गेली पुरुषांनी, ओके, वाजवली आहे पुरुषांनी, रचली आहे पुरुषांनी, फक्त सादर केली आहे स्त्रीने. मग ती फक्त स्त्री बाह्य कशी झाली? जर एक पुरुष लिहू शकतो त्या स्त्रीबद्दल, जसं मी मगाशी पण म्हटलं, एक संगीतकार ते बांधू शकतो, त्याचा तोडा, त्याचे बोल, त्याची लय, आणि मग नर्तिका ते सादर करू शकते, तेव्हाच ते म्हणतात ना, ते इट इज अ टीम वर्क. इट इज नॉट ओनली वन परफॉर्म. ऑफकोर्स द परफॉर्मर इज लावण्यवती, म्हणून ती लावणी. आणि जेव्हा दरबारात सादर केली तेव्हा ऑफकोर्स गावाबद्दल लिहिलं जायचं, त्या गावाची स्तुती केली जायची, त्या नर्तिकेची स्तुती असायची. आणि मग जसं लोक म्हणतात की लावणी म्हणजे वुविंग अ मॅन, म्हणजे ना भुरळ घालण्याची वृत्ती, असं म्हणतात डोळ्यांनी. कारण की खरंच आहे, जे स्त्रीचं सौंदर्य त्या चापून चुपून नेसलेल्या नऊवारमध्ये दिसतं ते कशातही दिसू शकत नाही. म्हणजे आजही मुली, आत्ताच्या जनरेशनच्या मुली लग्नाला नऊवार नेसण्याचा हट्ट करतात, कारण त्यांना माहीत आहे
की दिस लुक्स सो एलिगंट अँड एथनिक, दॅट इज द वर्ड. आणि वुविंग अ मॅन इज सी दॅट इज अ थिन लाईन. म्हणजे ते विभत्सकडे जाऊ शकतं, ते सेक्शुअल पण जाऊ शकतं. ती थिन लाईन मेंटेन करता आली ना तर ती सादरीकरण करणारी नर्तिका लोकांच्या मनात बसायची. म्हणजे विचार कर, दरबारात स्त्रिया पण असायच्या, त्यांना पण आवडायचं हे नृत्य. बरोबर. जसं ब्रिटिशर्स आले आपल्याकडे, टॅक्सेशन झालं, सगळं हे झालं, तर टॅक्सेस लावायला लागले. प्रत्येक कलाकाराला टॅक्सेस भरायला लागायचे त्या काळात, की ये टॅक्स लगेगा अगर तुम परफॉर्म कर रहे हो. आता तेवढ्या मोबदला नाही मिळायचा. तशी ती ती कला मला वाटतं जत्रेत आली किंवा मार्केटमध्ये आली, की जेव्हा जी फक्त राजा महाराजांसाठी किंवा काही प्रजेसाठी किंवा त्या तिकडच्या सेनापतींसाठी केली जायची, ती लोकांपर्यंत आली. आता जेव्हा ती लोकांकडे आली तेव्हा ती तमाशा झाली. बरोबर. मग प्रत्येक गावोगावी वेगवेगळे तमाशा फड उभे झाले, कारण की मी सुंदर आहे किंवा तू सुंदर आहे ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन झाले. बरोबर. मग सवाल जवाबच्या लावण्या सुरू झाल्या, जेव्हा दोन एकत्र यायचे, म्हणजे बैठकीतून लावणी फडात आली, फडातून ती सवाल जवाब झाली, सवाल जवाबमध्ये मग नंतर स्टेजवर आल्यानंतर म्हणजे त्याचे किती रूप झाले. मग ती विरहाची लावणी झाली, ती खेळाची लावणी झाली, ती काय म्हणतो आपण, म्हणजे बैलपोळा जेव्हा व्हायचा तेव्हा बैलपोळ्यावरती पण लावण्या व्हायच्या, कारण की तो आनंद साजरा करण्यासाठी, प्रेक्षकांचा विरंगुळा होण्यासाठी ती सादर केली जायची. ऑफकोर्स मग काही काळानंतर लावणी, वेन इट स्टार्टेड कमिंग इन टू पीपल, मग इट वेंट इन टू सम डिफरंट झोन, ज्याला एक वेगळं वळण लागलं मला वाटतं. पण मला वाटतं तरी पण त्याचा साजशृंगार कधी बदलला नाही. त्याचा ग्रेस कधी बदलला नाही. असे किती जुनी नावं मी तुला सांगू, म्हणजे सुलोचनाबाई ज्या फक्त गायच्या, पण त्या कधी कधी जेव्हा गायच्या तेव्हा असं वाटतं त्या परफॉर्म करायच्या. म्हणजे त्यांच्या आवाजात ते, म्हणजे फड सांभाळ तुऱ्याला असं वाटतं त्या नाचतायत, म्हणजे त्या गातायत असं वाटतं त्या नाचतायत त्या. दॅट वॉज द पॉवर ऑफ लावणी. म्हणजे आणि जसं हंगामाची लावणी ती म्हणशील, फडाची आणि तुझ्या उसाला लागल कोल्हा, ऊस भरभरीत आला शेतात, तसं. आता डिपेंड्स अपॉन परफॉर्मर टू परफॉर्मर ते कसे परफॉर्म करायचे. सो लावणीचं तू म्हणशील ना, असे खूप म्हणजे वेगवेगळे प्रकार होत गेले. आणि मुळात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं लावणीचे घुंगरू जे बदलत गेले आता. आधी बैलाचे घुंगरू घालायचे, म्हणजे त्याला 2 पाकळी म्हणतो आम्ही. जर हा घुंगरू आहे त्याला एक कट असतो, म्हणजे 2 पाकळ्या झाल्या, त्याला लावणीचे घुंगरू म्हणतात. आणि एक घुंगरू ज्याला 4 पाकळ्या असतात बघ, कळी, ते भरतनाट्यम किंवा कथकमध्ये आपण बघतो. सो मला वाटतं बैलाचे घुंगरू प्रामुख्याने का घातले जायचे, कारण जसं मी म्हटलं, गावात जेव्हा आली तेव्हा लोकांना जमा करण्यासाठी काहीतरी आवाज झाला पाहिजे, तर त्या ढोलकीचा तोडा वाजायचा पहिला. लावणीला पहिला तोडा का वाजतो त्याच्यासाठी, की टन 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 अख्खं गाव जमा झालं पाहिजे त्या आवाजाने. आणि तो घुंगरांचा आवाज कसा आला पाहिजे, खळखळ खळखळ, जसा बैल पळतो. बैल पळल्यावर कसं वाटतो की कुठेतरी बैल सुटलाय, बरोबर आहे, तसा तो आवाज यायचा. सो मला वाटतं ती घुंगरूंची पण पद्धत तेव्हा होती. ऑफकोर्स आता आपल्याकडे मीडिया, सोशल मीडिया आलंय. इट इज जस्ट दॅट तुम्हाला लईसाठी घुंगरू घालायचे तर प्रत्येकाने बदललेत. कोणी कथ्थकचे घालतायत, कोणी ते पट्टीवाली घालतायत. तर खूप लोकांचे त्याच्यावर पण ऑब्जेक्शन आहे की लावणीला हे नाही घातलं पाहिजे, ते नाही घातलं. आय अंडरस्टँड. पण माझं तेच म्हणणं आहे की ते का केलं जायचं ह्याचा विचार जर केला तर ते मी मॉडिफाय करू शकतो ना. बरोबर. दॅट इज हाव आय मॉडिफाईड लावणी. म्हणजे मी त्याला गालबोट नाही लावलं की नाही मी हे सगळंच बदलणार, नाही. मी ते घेतलं. पण आत्ताच्या पिढीला काय कम्फर्टेबल आहे किंवा आत्ताची पिढी जी कथ्थक शिकते, म्हणजे तू बिलीव्ह नाही करणार, जसं मी तुला म्हटलं, वाचन करत असताना मला हे कळलं की लावणी कलाकारांना पण शिकणारे पुरुष होते. आणि ते सगळे पुरुष कथ्थक किंवा शास्त्रीय नृत्याचे गुरु होते, कारण की त्यांचा एक वेगळा दर्जा होता, कारण ते देवळात नाचायचे किंवा देवळात शिकवायचे. त्याच्यामुळे ते जेव्हा दरबारात शिकवायला यायचे म्हणजे त्यांच्याकडे शास्त्रीय होतं. म्हणून क्लासिक, म्हणून कथ्थकचे आणि लावणीचे हात खूप सेम आहेत बघ, किंवा तिहाई खूप सेम आहे. फक्त इथे मृदंग वाजतो किंवा तबला वाजतो, आपल्याकडे ढोलकी वाजते. दॅट इज द ओनली डिफरन्स. म्हणजे तक धान धान दिनता हा जो आमचा हा हात आहे, हा वाला, हा कथ्थकचा पण आहे. सो ही खूप मायन्यूट डिटेल आहे, पण ते अडॅप्शन तसं होतं. सो मला खूप लोक असं म्हणतात की अरे तू कथ्थकच करतो, तू लावणी कुठे करतो, असे आहेत म्हणणारे अजून पण. पण माझं हेच म्हणणं की जेव्हा मी बघत होतो, वाचत होतो, तेव्हा मला हे जाणवलं आणि मला असं वाटलं की का नाही शास्त्रीय आणि लोककला एकत्र आणावी. मग किती मोठा वॉल्कॅनो होईल. क्या बात है. बरोबर है ना. अगर शास्त्रीय कोई क्लास है तो फोक आर्ट फॉर्म को क्लास क्यों नहीं है. राईट. कारण की त्यांचं म्हणणं काय की शास्त्रीय आम्ही खूप वर्षानुवर्ष शिकतो, ज्याला मोजमाप आहे. 1 2 3 1 2 3चं मोजमाप आहे. फोक आर्ट फॉर्म वेरॅज इज
फोक आर्ट फॉर्म असं आहे की जे जनसमुदायासाठी आहे. म्हणजे तू नॉर्मली पण जर क्राऊडमध्ये उभा असशील आणि जर एखादा फोक डान्स चालू आहे, मी तुला खेचू शकतो, इतकं सोपं फोक आर्ट फॉर्म आहे. इतकं बेसिक फुटवर्क फोक आर्ट फॉर्मचं आहे. म्हणून फोक आर्ट फॉर्मला ना बंधन नाही आहे. 1, 2, 3, 4, 5, 6चं बंधन नाही आहे. ओके. सो त्याच्यामुळे त्यांना म्हणजे तेव्हा म्हणून तो जो रिस्पेक्ट शास्त्रीयला आहे तो लोककलेला नाही आहे किंवा लावणीला नव्हता. हां, राईट. सो दॅट वॉज माय होल मोटो Okay. की इफ क्लासिकल डान्स इज रिस्पेक्टेड, वाय नॉट अ लावणी इज रिस्पेक्टेड. आणि त्याच्यामुळे मला वाटतं मी ते अडॅप्शन केलं आणि मग मी वेगवेगळे फ्युजन्स करायला लागलो. आणि मला हिंदी रियालिटी शो करण्याचं कारण हेच होतं की सगळे लोक आपापली कला घेऊन येत होते. आपली जी महाराष्ट्राची लावणी आहे तिला लोकांनी आयटम सॉन्ग म्हणून डिक्लेअर केलं होतं हिंदीमध्ये. आयटम सॉन्ग, हे आयटम सॉन्ग आहे. परफेक्ट. तेव्हा लोकांना 2च लावण्या माहित होत्या हिंदीमध्ये, वाजले की बारा आणि अप्सरा आली. खरंय. कारण नटरंग हिट गेला होता. बाकी त्यांना काही इचकी, मला लागली कोणाची इचकीचं जे व्हर्जन आहे हिंदीमध्ये, ह्या 3 लावण्या त्यांना माहीत होत्या. मग मी विचार केला की चला आपण हिंदी गाणी घेऊया, त्याला तोडूया, त्याच्यात लावणी टाकूया आणि ह्यांना दाखवूया की ही लावणी आहे. तेव्हा पण मी टेलिव्हिजनमध्ये साडी नाही नेसलो, मी धोतर आणि कुर्त्यावरच लावणी दाखवली. परफेक्ट. माझी कंटेस्टंट लावणीची साडी नेसायची. माझा मुद्दा काय होता की जे माझं म्हणणं आहे, पुरुष आणि स्त्री एकत्र जेव्हा सादर करतील त्यांच्या भावना, ती माझ्याकडे लावणी आहे. आणि ते मला प्रेझेंट करायचं होतं, जे मी केलं बऱ्यापैकी. आणि तेव्हा मला वाटायचं की जे मराठी कल्चरमध्ये आपल्याकडे फेमस आहे लावणी, ते हिंदीमध्ये कधी येईल, कधी लोकांना कळेल की कोणीतरी होऊन गेलंय ज्यांनी लावणीसाठी जीव दिलाय, ज्यांच्यासाठी कला लोक वेडे व्हायचे. आणि बघ इथं आला आता. आय एम सो हॅपी दॅट लक्ष्मण उतेकर सरांनी हा सिनेमा आणण्याचं धाडस केलं. कारण की लावणीसारखा टॉपिक ज्याला खरंच खूप लो प्रोफाईल, मतलब क्या डान्स फॉर्म आहे, क्यों देखेंगे लोग. पण त्यांनी जेव्हा ती विठाबाई नारायणगावकरांची कथा आणली, ती मला वाटतं मराठीमध्ये पण खूप वेळा ट्राय केली आपण आणण्याची, पण ती नाही झाली. पण आज ती हिंदीमध्ये येते, म्हणजे ती नॅशनली नाही तर ती ग्लोबली जाणार. तेव्हा लोकांना कळेल की येस, लावणी कलावंतांमध्ये सूर, डेडिकेशन, म्हणजे विठाबाईंची जी कथा ही आपल्या जगाला माहिती आहे अख्ख्या. म्हणजे कलाकार म्हणून त्यांनी कसला विचार न करता प्रेक्षकांचा आनंदाचा विचार केला की ते माझ्यासाठी आले वेळ देऊन, तर मी वेळ दिला पाहिजे एक कलाकार म्हणून, नो मॅटर वॉट, अँड देन शी डाईड वॉट एव्हर. सो माझं तेच म्हणणं की हे जे आहे ना, हे पोचणार आहे आता. आणि आय एम व्हेरी हॅपी. आणि मी खूप प्रार्थना करतोय की हे खूप उत्तमरित्या पोचावं लोकांपर्यंत ग्लोबली, लावणी हा विषय. मला ग्लोबली या विषयाला घेऊनच बरं, तू आता बऱ्यापैकी ग्लोबली खूप सारे प्रोग्रॅम करतोस, केले आहेत. तर लोकांचा एकंदरीत जेव्हा म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये, USA किंवा UK किंवा ह्या देशांमध्ये जेव्हा जातो वेगवेगळ्या देशांमध्ये, तर काय रिस्पॉन्स असतो आणि ह्याला घेऊन त्यांचं काय एक्सपिरियन्स आहे तो? जो माझा मोटो होता, मी हिंदी रियालिटी शो करण्याचा, ग्लोबली मला हिंदी रियालिटी का करायचं होतं, ग्लोबली पोचण्यासाठी. मी ग्लोबली पोचलो. बरोबर. कदाचित त्या डान्स मला बघूनच मला लोकांनी अप्रोच केलं सोशल मीडियावरून की तुम्ही वर्कशॉप जे इंडियात करतात ते बाहेरगावी कराल का. आणि आज जेव्हा मी बाहेरगावी, म्हणजे आय स्टार्टेड फ्रॉम युरोप, स्पेन, चायना, बँकॉक, थायलंड, मालदीव्सला पण. सो मी तिथे जाऊन लोकांना लावण्या शिकवल्या आहेत, किंवा ऑस्ट्रेलिया, लंडन आणि US ऑफकोर्स रिसेंटली. आणि मी आता टोकियोला गेलो, जपानला. ओके. सो मला वाटतं की लावणीला समजणं आणि समजवणं, ह्याचा जो आनंद मला मिळतो ना तिकडे, तो वेगळा आहे. आणि आपली लोक तिथे खूप आहेत आणि तिकडची लोक सुद्धा येतात परफॉर्मिंगला. सो मला वाटतं की ते मला कुठेतरी कनेक्ट करतं की येस, त्यांच्यासाठी ना इट इज लाईक अ होम कमिंग, की अ होम इज कमिंग देअर. सो त्याच्यामुळे आवर्जून लोक, म्हणजे आजपर्यंत मी जेवढेही अब्रॉडला वर्कशॉप केले, 50+ स्टुडंट्स वी ऑलवेज हॅव फॉर द वर्कशॉप. बाहेरगावी, म्हणजे आपलीच लोकं जी आहेत तिथे येतातच, तिथली लोकं. म्हणजे आता मी रिसेंटली जपानला केलं, 8-9 जॅपनीज मुली होत्या. त्यांना लावणीचं काही माहीत नव्हतं, पण त्यांनी मला कुठेतरी पाहिलं होतं TV वरती की दिस इज द डान्स फॉर्म विच ही डज व्हेरी नाईस. आणि त्या आल्या होत्या आणि ते नाचून गेल्या. तेव्हा त्यांचं असं होतं की जाताना की सर, दिस इज सच अ जॉयफुल डान्स फॉर्म. म्हणजे तिथे मी चंद्रा शिकवलं होतं त्यांना. आणि त्यांना ते इतकं आवडलं, ते म्हणाले की माय गॉड, लाईव्ह वाचतं ते तेव्हा ऐकताना किती मजा येते सर. हे म्हटलं, दिस इज व्हॉट इज द पॉवर ऑफ अ फोक आर्ट फॉर्म, द इन्स्ट्रुमेंट्स, द म्युझिक, द सिंगिंग. सो मला वाटतं तो एक्सपिरियन्स खूप ओव्हरवेल्मिंग असतो. आणि जसं मी म्हणतो ना की जिथे पिकतं तिथे विकलं जात नाही, ते तसा मला एक्सपिरियन्स आहे. म्हणजे अब्रॉडला लोक डोक्यावर घेऊन नाचतात मला. म्हणजे मी हे ना म्हणत की
वेगळ्या ह्याच्यात, पण एक रिस्पेक्ट मी जो बघतो ना, जो एका कलाकाराला पाहिजे असतो. अशी आपण सगळे जसं मी म्हटलं, जर मी स्पिरिच्युअली नाचतो तर मला असं वाटतं की पैसा तर येईलच, ते काय तो आहे तो बघेल कसं, चोच दिली तर दाणं पण देणार. पण तो रिस्पेक्ट जेव्हा मिळतो ना, तेव्हा तुम्हाला ते करण्याचा आनंद इतका मिळतो. आणि मी माझं 200% देतो शिकवताना म्हणून. म्हणजे मी हे बघत नाही की 3 तास झाले की मला तहान लागली आहे, ते 3 तास मला लक्षातच राहत नाही की मी पाणी प्यायलो की नाही, कारण की मला असं वाटतं मी खूप द्यावं त्यांना जेवढं माझ्याकडे आहे. सो मला वाटतं ते मी करण्याचा प्रयत्न करतो. आशिष, मला नेहमी असं वाटतं की निसर्ग जे वेगवेगळे म्हणजे ऊन असतं, पाऊस असतो, हिवाळा असतो, हे जे निसर्गाचं जे रूप बदलत असतं त्या पद्धतीने जे नृत्य प्रकार आहेत, म्हणजे उदाहरणार्थ पाऊस सुरू झाला की मोर नाचतो, किंवा उन्हाळ्यामध्ये मी असं ऐकलंय की आपण नाचतो. सो हे जो म्हणजे निसर्गाचा जो एकंदर हवामानाचा जो बदल आहे तो नृत्यावर इम्पॅक्ट करतो का? म्हणजे असं वाटतं का त्याचा इम्पॅक्ट असतो की तेवढं एक्साइटमेंट आणि ही कमी जास्त प्रमाण असं आहे? होतं, कारण की बघ शेवटी आपण जे पंचतत्व हे जे प्रकार, मी पंचमहाभूत या अँगलने बोलतोय मी. सो पंचमहाभूत ऑफकोर्स एफेक्ट करतो आपल्या लाईफमध्ये. जसं आपण म्हणतो ना की काही लोकांना पाणी धार्जिन असतं, काही लोकांना अग्नी धार्जिन असतं, किंवा काही लोकांना वायू. तो हेच आहे की जल, अग्नी, वायू, पृथ्वी हे सगळे जे पंचभूत आहे, म्हणजे 5 एलिमेंट्स हे ॲक्च्युली आपल्या बॉडीला एफेक्ट करतातच. सो ॲज अ परफॉर्मर ऑल्सो वेन द सीझन्स ऑल्सो चेंजेस ना, तुमच्या बॉडीमध्ये ते एक ऊर्जा आणि कमी ऊर्जा पण होते. राईट. इट इज अ सीझनल थिंग ओनली. जसं म्हणतो ना की आंबा फक्त उन्हाळ्यात येतो, किंवा नंतर पावसाळा सुरू की त्याला कीड लागते. इट डिपेंड्स. किंवा द्राक्ष त्याच टाइमला येतात जेव्हा थंडी असते, कारण की तेव्हा दॅट इज द टाइम. सो मला वाटतं नृत्याचं पण ऑफकोर्स एक कलाकार म्हणून तू जेव्हाही रंगमंचावर जातो तेव्हा तू तेवढी एनर्जी देतो, पण ना तो एक जसं आपण म्हणतो की युअर एनर्जी स्टार्ट डिवायडिंग. ते होतं ते मला अनुभव आहे त्याचा. म्हणजे जसं मी खूप काय म्हणतो आपण, जेव्हा फ्रॉम नोव्हेंबर टू मे पर्यंत एक वेगळी एनर्जी असते माझ्यामध्ये. जसा पावसाळा येतो तसं बॉडीनं अशी ओके आता पाऊस पडतोय तर जरा शांत घेऊया बॉडी. पण ते होतं इन जनरल, आय डोंट नो हाव. पण मला वाटतं जसं मी म्हटलं की कोणाच्या तरी बॉडीला जल खूप सूट करतं, कोणाला अग्नी खूप सूट करतं, आणि कोणामध्ये हीट जास्त असतं. सो इट व्हेरीज फ्रॉम पर्सन टू पर्सन. अँड आय ट्रुली बिलीव्ह की हे पंचतत्व तुमच्या शरीरावरती वेगवेगळं काय म्हणतो, एक तुमच्या बॉडीवर एक्सपेरिमेंट होतो जे आपल्याला कळत नसतं, पण ते होतं. कधी कधी आपण आता पावसाळ्यात असं खूप वेळा होतं आपली बॉडी लथार्जिक फील करते. यू डोंट फील लाईक गेटिंग अप फ्रॉम द बेड इट सेल्फ. सो मला वाटतं की ती गोष्ट खरी आहे. म्हणजे बरोबर, असं नाही की तुला ताप आलाय किंवा तुझं अंग दुखतंय, पण इन जनरल तुला असं वाटतं की आज पडून राहा. एम आय राईट? दॅट हॅपन्स. आणि मला वाटतं दॅट इज कारण की तुझं अख्खं शरीर 90, मी तर म्हणेल 80-90% इज वॉटर. एक्झॅक्टली. बरोबर. बाकी एअर, ऑक्सिजन तर आहेच. म्हणजे एअर आपल्यामध्ये आहे. ओके. राग आल्यावरती आपण खरंच आपल्याला असं वाटतं आग लागली छातीत. सो आपल्या अंगात त्या सगळ्या गोष्टी आहेत. इट इज जस्ट दॅट द बॅलन्स चेंजेस फ्रॉम सीझन टू सीझन अँड इट अफेक्ट्स टू अ ह्युमन बॉडी. त्याच्यामुळे मला वाटतं कदाचित डान्सिंगमध्ये पण थोडा इफेक्ट होतो. तो नाही म्हणणार मी, पण तो होतो. मला तरी वाटतं होतो तो. आशिष, आम्ही बघितलंय की पूर्वी ना खूप सारे कोरिओग्राफर होते, पण त्यांचे ब्रँड बनू शकले नाहीत. म्हणजे कोणालाच माहित नसेल. सांगितलं चल मला सांग ना 1990ला मराठीतला कोण कोरिओग्राफर होता, नसेल माहिती. पण तू जेव्हा आलास त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की रे हा डान्स आशिषनेच बसवला असेल. म्हणजे इतकं लोकांच्या प्रॉमिनंटली लक्षात राहतं रे ही गोष्ट त्यानेच केली असेल. तर हा जाणीवपूर्वक ब्रँड बनवलास का, हा पहिली गोष्ट. आणि ह्याच्यामागे बॉलिवूडचा पण खूप बॉलिवूडमध्ये बरेच फिल्ममध्ये तू कोरिओग्राफी संजय लीला भन्साली हे सगळ्यांकडेच केलंस काम. सो त्याचा इम्पॅक्टमुळे एक ब्रँड बनत गेला की काय एक्झॅक्टली ठरवून गोष्ट झाली? ठरवून तर मी ब्रँड नाही बनवलं, कारण की मला वाटतं ते घडत गेलं. असं म्हटलं की परमेश्वराने ते घडून घेतलं माझ्या हातून ॲज अ कलाकार. मला वाटतं मी फक्त प्रयत्न करत होतो की मी माझं जे म्हणणं आहे डान्सला घेऊन ते मी नाही सोडावं. तू बिलीव्ह नाही करणार की इनिशियल स्टेजेसला मला खूप लोक म्हणाले की फोक आर्ट फॉर्म आणि क्लासिकल फॉर्म किती वर्ष करशील, त्याच्यानी पोट भरलं जाणार नाही, त्याच्यानी तुला रोजगार नाही मिळणार आहे, किंवा तुझी ओळख तेवढी होणार नाही, कारण की किती क्लासिकल डान्सर्स पडले, किती फोक डान्सर्स पडलेत, काय करतात ते आज ते. सो ही जी वाक्य आहेत दे ॲक्च्युली गेव मी अ पॉवर की हे जे म्हणतात ते
इफ आय प्रूव्ह दिस रॉंग मे बी माझ्या येणाऱ्या पुढच्या जनरेशनला एक एक्झाम्पल मी सेट करू शकेल की ओके इफ आय कॅन डू इट एनी वन कॅन डू इट. क्या जर मी करू शकतो, एक प्रॉपर मिडल क्लास माणूस प्रॉपर घरातून शिकून आलेला, जॉब करून नंतर मी नृत्य प्रोफेशनली अडॉप्ट केलं, जर मी करू शकतो जिद्दीनी तर कोणीही करू शकतं. आणि मला वाटतं की कुठेतरी ऑल द डिमोटिवेशन हॅज ऑलवेज मोटिवेटेड मी टू डू समथिंग इन लाईफ. आणि त्याच्यामुळे कधी मला त्याचं प्रेशर नाही आलं किंवा मी त्याचं ते असं नाही ठरवलं की अच्छा तुला मला प्रूव्ह करायचं आहे तर मी माझी ब्रँड करणार. ओके. ते होत गेलं. होतं जसं मी आलं. म्हटलं की मला शास्त्रीयची आवड निर्माण झाली, लावणी माझ्याकडे आली आणि तेव्हा मी त्याचा जेव्हा अभ्यास केला तर मला कळलं ओ फ्रीक हे किती सुंदर आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राकडे इतकी सुंदर लोककला आहे ज्याला असं का बघितलं जातं आहे. म्हणजे डान्स कॉम्पिटिशनला लिटरली ना जेव्हा कोणती मुलगी लावणी करायची ना तेव्हा इतर पॅरेंट्स ना असे असायचे अजूनही आम्ही बघतोय कॉम्पिटिशन्सला. म्हणजे मी जजिंगला जातो तर मी बघतो ना कोणी लावणी सादर केली आणि ती जिंकली तर नॉन लावणी डान्सरचे पॅरेंट्स माझ्याकडे विचारतात की तुम्ही माझ्या मुलीला प्राईज का नाही दिलं, हो ती काय नाचली. सो हा जो मुद्दा आहे ना हा खोडून काढण्यासाठी मला वाटतं हा अट्टहास होता की जसं मी म्हटलं मी हिंदी रियालिटी का केलं ह्याच्यासाठीच. मला प्रूफ तर करायचं होतं की डान्समध्ये वॉट आय डू आणि मला माझी काही स्वप्न पूर्ण, माझ्या काही बकेट लिस्ट होत्या ज्या मला पूर्ण करायच्या होत्या. मला सरोजजींसमोर नाचायचं होतं, मला माधुरीजींसमोर नाचायचं होतं आणि रियालिटी शो वॉज द ओनली थिंग जे हे तुमचं स्वप्न पूर्ण करू शकत होते त्या टाईमला. बाकी माझा काही हेतू नव्हता. म्हणजे मला ऋतिक रोशनला भेटायचं होतं एक दिवस म्हणून मी त्याच्यासाठी एक रियालिटी शो केला ज्याच्यात तो जज होता, जो एकच सीझन आला जज डान्स नावाचा. म्हणजे मला होतं बिकॉज काय ग्रेसफुल नाचतो तो माणूस. मला असं होतं की माझ्या आयुष्यात जर मला कधी चान्स मिळाला कधी त्याला इंडियन नाचवायचा तर मला खूप आवडेल त्याला नाचवायला, कारण की तो ते खूप उत्तम अडॉप्ट करू शकेल. जसं आपण रणबीरला बघितलं डोला नसताना. बरोबर. सो मला वाटतं की या म्हणजे मी काही विचार नाही केला, ते झालं. आणि इवन रियालिटी शोमध्येच मला हे नाव मिळालं लावणी किंग. म्हणजे गीता कपूर एकदा म्हणाल्या की जर लावणीची क्वीन असू शकते तर किंग का नाही. क्या बात आहे. क्यों हमेशा लावण्यवती बोला जाता है. अरे क्या हाँ लावणी का राजा क्यों नहीं बोलते, क्या बात आहे. तो तू लावणी का राजा असते. मग तेव्हापासून ना मी ते माझ्या सगळ्या सोशल इट वॉज अ गुड नेम. आय नेव्हर थॉट ऑफ दिस. एक्झॅक्टली. मी कधीच नाही. मी म्हटलं की हे खूप छान नाव आहे लावणी किंग आणि दॅट इज हाव. म्हणून मला लावणी सम्राट किंवा लावणी असं नाही, मला हे लावणी किंग माझ्या डोक्यात बसलं आहे. इट्स अ फ्युजन. बघ लावणी जुना शब्द आहे, किंग इज अ व्हेरी आत्ताचा शब्द, एक्झॅक्टली. लाईक अ जेनझी वर्ड लाईक अ किंग. सो तो मला वाटलं की लेट्स क्रिएट दिस थिंग. आणि या म्हणजे नेव्हर थॉट अँड इट हॅपन्ड. अशी प्रत्येकाचं एक ना प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की ह्याच्यासारखं व्हावं किंवा एक आपलं एक एक ठरलं असतं. असं तू म्हणाला त्याप्रमाणे म्हणजे ऋतिक रोशनबरोबर काम करायला आवडेल किंवा असं. तर तू सुरुवातीच्या काळामध्ये कदाचित नंतर बदललं असेल की असं एक आयडल होता का की बाबा ह्याच्याकडे एवढं हे काम एवढं करायला हवं कोरिओग्राफर म्हणून, किंवा ह्यांनी जे काम केलं त्या पद्धतीचं काम आपल्याला यायला हवं, आणि किंवा ह्या अभिनेत्रीला किंवा या अभिनेत्याबरोबर काम करायला आवडेल मराठीमध्ये हिंदीमध्ये? मला वाटतं की ऑफकोर्स मी लहान असल्यापासून टेलिव्हिजन वॉज माय गुरु. म्हणजे मी कुठल्याही प्रकारचं नृत्य प्रशिक्षण असं ॲज घेतलेलं नाही आहे. Okay. माझ्या आईने मला जेवढं मी नाचतो तेवढं शिकवलेलं आहे ते माझ्या Okay. आईकडून. ओके. सो मला वाटतं की ती जेव्हा मला टी व्हीवर दाखवायची चित्रहार नावाचा कार्यक्रम यायचा दूरदर्शनवरती आपण लहान असताना, जंगल बुक लागायचं आणि चित्रहार असे संडे टू संडे असायचं ते. सो तेव्हा तो कार्यक्रम बघताना ऑफकोर्स तेव्हा खूप वेगवेगळे डान्स यायचे. त्याच्यात माधुरीजींचं असायचं, श्रीदेवीजींचं असायचं, आणि ऑफकोर्स जुनी गाणी जी असायची ती नेहमी लागायची. एव्हरी संडे ती रिपीट असायची. परफेक्ट. सो मला वाटतं मला तोपर्यंत हा कॉन्सेप्ट माहीत नव्हता कोरिओग्राफर काय असतं. मला वाटायचं हा कलाकार गाणं लागल्यानं नाचतो, बिकॉज ॲज अ नॉर्मल किड तुला काय माहित असणार. बरोबर आहे. त्याच कार्यक्रमात एक दिवस सरोजजी आल्या होत्या, सरोज खान त्या प्रोग्राममध्ये. अँड देर वॉज अन इंटरव्ह्यू असाच की सरोजजी आणि माधुरी बसली आहे हो. आणि त्यांचं इंटरव्ह्यू झालं होतं की कसे त्यांनी गाणी बनवली. तेव्हा मला हा कॉन्सेप्ट कळला की ओ देर इज अ कॉन्सेप्ट कॉल्ड अ कोरिओग्राफर किंवा डान्स डायरेक्टर असा हा वर्ड होता, किंवा मोमेंट डिरेक्टर असं. सो तेव्हा मग मी ते वाचायला लागलो की अच्छा येस. तेव्हा एवढं सोशल मीडियावर नव्हतं रे, यूट्यूब असं जेवढं दिसत होतं न्यूजमध्ये तेवढंच. बरोबर. सो तेव्हा मी ठरवलं होतं की ह्या 2 बायकांना ना मी कधीतरी भेटणार, बस तेवढंच होतं. काम करेल नाही करेल मला माहीत नाही, पण ह्या 2 बायकांनी जे हे बनवलं आहे ह्यांना मी एकदा भेटून सांगणार की माय गॉड. म्हणजे त्या दोघींनी जी एक रचलेली रचना आहे कोयला पिक्चरमधलं सासो की माला में सिमरू में, जे माधुरीजी नाचली एकटी आणि शाहरुख खान ते ढोल वाजवतो, दॅट इज वन ऑफ द अंडररेटेड सॉन्ग ऑफ सरोजजी. पण ती कोरिओग्राफी
इज वन ऑफ द बेस्ट कोरिओग्राफी विच आय थिंक शुड हॅव बीन गॉट अन अवॉर्ड, पण त्यांना कधीच त्याला अवॉर्ड नाही मिळालं. पण मला वाटतं ते मी बघितलं, आणि जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटलो पण तेव्हा मी त्यांना ऑफ कॅमेरा हे बोललो की सरोजी सबको चने के खेत में पसंद है, पिया घर आया पसंद है, 1 2 3 पसंद है, मुझे लगता है सासो. मग ते म्हणाल्या की तुम्हारी नजर बहुत पारखी आहे पाटील. असं त्या म्हणाल्या. असं मला वाटतं की ती माझ्यासाठी पावती होती की म्हणजे त्या म्हणाल्या, आणि त्या मला एक गोष्ट म्हणाल्या की आशिष, जो राह तुमने चुनी है, जी वाट तू निवडली आहेस ती वाट खूप कठीण आहे. जसं मी खूप एक पहिली स्त्री होती जिनी हे आर्ट फॉर्म आणले किंवा जिनी अट्टहास केला की मी स्त्रियांना नाचू शकते, तसं तुझा हा हट्ट आहे की तू स्त्रियांचं प्राधान्य नृत्य घेऊन नाचण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याला खूप अडथळे येणार, पण हे सोडू नको. कारण की जे तुला दिलं आहे ते प्रत्येकाला दिलेलं नाही आहे परमेश्वरांनी. तर मला वाटतं ते माझ्याकडे खूप राहिलं. दॅट हॅज गिवन मी हू आय एम टुडे. सो मी त्यांच्याबरोबर कधी काम नाही करू शकलो, पण येस, ती माझी इच्छा पूर्ण झाली त्यांना भेटण्याची. आणि आयडियल असं मी नाही म्हणणार, पण मला वाटतं की माय मदर वॉज माय ऑलवेज आयडियल. ओके. टू टेक इट की तिची ही इच्छा होती की माझ्या कुठल्या तरी मुलांमधून कलाकार कोणीतरी व्हावं, आणि 10 लोकांमधून 5 लोकांनी तरी त्याला त्याच्या कलेतून ओळखावं. क्या बात आहे. सो मला वाटतं तिची ती इच्छा होती, पण तिने ती कधी लादली नाही माझ्यावर की तू हे करच, तुला वाटतंय, तुला आनंद मिळतोय. सो दॅट वॉज माय बिगेस्ट सपोर्ट. आणि आज पण जेव्हा मी घरी जातो तेव्हा ती अजूनही माझ्या चुका काढते. सो मला वाटतं शी इज माय बेस्ट क्रिटिक्स. म्हणून मी तिला नेहमी म्हणतो की प्लीज तू अशीच राहा, नाहीतर मी जमिनीच्या वर जर आलो ना तर खूप प्रॉब्लेम होईल, मला जमिनीच्या खालीच थांबायचं आहे अजून. सो आय थिंक दॅट इज व्हॉट हॅज मेड मी हू आय एम टुडे. सो माय मदर. आशिष, तुझ्या लेखी यश म्हणजे काय आणि अपयश म्हणजे काय? माझ्या लेखी यश म्हणजे मी म्हणेल नॉट ऑलवेज तुला यश मिळेल, तू त्या पाथवर असतोस, म्हणजे ना यशाच्या वाटेवर असतो आपण. कोणतरी एकच विनर होतो लाईफमध्ये. बरोबर आहे. कुठल्याही रेसमध्ये तुझा कोई तो एक ही जीतता है. कोई भी रेस उठा लो, क्रिकेट भी खेला कोई एक टीम जीत रहा है. बरोबर है. ओके, वो भी किसी एक की वजह से जीत रहा है. समझ रहा है? ऐसा नहीं कि पूरा टीम खेल रहा है तो सब जीत रहे हैं. तो मला वाटतं की जिंकणं ना हारणं ना, दिस इज अ पार्ट ऑफ लाईफ. त्या जर्नीमध्ये ना तू हिस्ट्री किती क्रिएट करतो हे जास्त लक्षात ठेवतात लोक. तू यशस्वी आहे, तुझं यश पैशानी मोजतायत लोक की मानानी मोजतायत की नावानी मोजतात हे मला माहीत नाही, कारण लोक सगळ्या प्रकारे मोजतात ते. बरोबर. ओके, लोग पूछेंगे कैसे है जब आपके पास पैसे है. वैसे भी लोग हैं, कुछ लोग आपके प्रेजेंस को लेके भी बहुत पसंद करते हैं, जिनके लिए आप सक्सेसफुल हो इस प्रेजेंस में. मला असं वाटतं. सो मला असं वाटतं की मी त्या प्रवासात ना, मी आजपर्यंत इतके रियालिटी शो केले पण मी कुठलाही रियालिटी शो जिंकलो नाही आहे. पण मी लोकांना लक्षात आहे का, अरे तुम्ही तो परफॉर्मन्स केला होता ना, अरे तुम्ही तो शिवतांडव केला होता ना, अरे तुम्ही तो तनुराचा सैया. सो सी, आई क्रिएटेड अ चैप्टर फॉर माय होल लाइफ की मैंने लाइफ में ये चैप्टर में ये चीज़ किया था. ती लोकांच्या लक्षात आहे. माझ्यासाठी ते सक्सेस आहे की प्रेक्षकांना किंवा एक कलाकार म्हणून मी काय दिलं आहे ते तुझ्या कितपर्यंत लक्षात आहे. जसं आज तू म्हणतोय की आम्ही जेव्हा लावणी आठवते तेव्हा आम्हाला आशिष पाटील दिसतो. मीन्स मी काहीतरी लाईफमध्ये परफेक्ट त्या जर्नीमध्ये असं काहीतरी केले जे तुझ्या लक्षात राहील. बरोबर. याचा अर्थ असा आहे का की तू असा विचार केला की आशिष तर हे जिंकला नाही अजून अवॉर्ड. कधीच नाही केलेला असा विचार. राईट. बिकॉज तू एक माणूस म्हणून हा विचार केला की त्याची जर्नी काय मिलेगा, कभी ना कभी नॅशनल अवॉर्ड तो मिलेगा, लेके तो आऊंगा मैं जरूर. सी ते तर आहे, ते मी करणार, पण ते कधी येणार मला माहीत नाही. पण त्याच्यामुळे मी माझ्या जर्नीला काय म्हणतो वेस्ट करू का, किंवा मी हा खूप विचार करतो. हे खूप सिम्पल लॉजिक आहे सगळ्या यंगस्टर्ससाठी, पण मला असं वाटतं ऑलवेज ट्राय टू लिव्ह इन द प्रेझेंट. आपण काय करतो माहिती आहे का, प्रेझेंटमध्ये ना उद्याचा विचार करतो की उद्या काय होणार आहे बाबा, कसं होईल. त्याच्यामुळे आपण तो आत्ताचा मोमेंट खराब करतोय. मग समजा तुझा जर प्रेझेंट खराब झाला तर त्याचा पास्ट पण तो खराबच होणार आहे. म्हणजे त्याचा पास्ट होईल ना, उद्या तो खराबच होणार आहे आणि उद्या पण खराबच होणार आहे. सो वाय टू वरी अबाउट द भूत आणि भविष्य. माझं हे म्हणणं आहे की ट्राय टू लिव्ह इन दिस मोमेंट. हा परत येणार नाही आहे. परफेक्ट. द वाईब विच वी आर शेअरिंग. म्हणजे मी जर तुझ्याबरोबर 2 तास स्पेंड केले, त्या 2 तासात जर मी तुला आपलं नाही करू शकलो तर मग माझा कायच अर्थ आहे जगण्याचा असं मला वाटतं. आशिष,
कोरिओग्राफर किंवा आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे, आमच्या कार्यक्रमात छापागाठ आहे. सो ह्याच्या व्यतिरिक्त अशा काही छंद किंवा गोष्टी ज्या कोणाला आतापर्यंत माहीतच नाही जे तू करतोस? मी जेवण खूप छान बनवतो. हो? आणि I cook व्हेज की नॉन व्हेज? ऑल येस. मी एकटा राहतो, सो म्हणजे आता कामामुळे मी एकटा असतो, तर मला जसा वेळ असतो तसं मी नाश्त्यापासून माझं स्वतःचं सगळं प्रॉपर जेवण बनवतो. आणि ऑफकोर्स घरी गेल्यावरती लाड असतात माझे, पण मी एकटा असतो त्याच्यामुळे मी जेवण हे खूप कमी लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे कदाचित मी तो एक कुकिंग शो पण केला होता. मी शिट्टी वाजली त्याच्यामध्ये, तेव्हा पण मी बनवत होतो त्यांचा स्वतः. तुझ्या चपात्या गोल कशा होतात? म्हटलं मला येतात. बायकांना मला येतात म्हटलं. सो दॅट इज वन थिंग. आणि ऑल्सो तेच म्हणजे की मला मेजर स्वच्छता खूप आवडते. बरोबर आहे. म्हणजे तू माझ्या घरी येशील, मी एकटा राहतो अजून पण, म्हणजे जिथे मी राहतो माझा जो घर मालक आहे तो एकदा माझ्या घरी आला होता, असंच काहीतरी प्रॉब्लेम होता, तर तो आल्याने असं घर बघताना म्हणतात, अरे माझ्या बायकोनी पण एवढं छान नव्हतं ठेवलं रे घर. लाईक मला हसायला येतं ते कधी कधी, पण मला वाटतं की हा छंद नाही म्हणणार मी, पण आय लाईक टू कीप एव्हरीथिंग क्लीन. मला ओसीडी इश्यू, खूप मेजर ओसीडी इश्यू, पण ते तुमच्या आयुष्यामध्ये रिफ्लेक्ट होतं आणि क्लीन अँड टायडी होतं. म्हणजे मला माझे ड्रेस कलर्स, माझ्या वॉल कलर्स, पडद्यांचे रंग, हे मी खूप डिटेलिंगमध्ये असतो. सो मला वाटतं हे छंद आहे माझे की की इसके साथ ये मॅच होगा. जसं मी तुला खूप त्रास दिला की काय सोफ्याचा कलर काय, तसं आणि खूप महत्त्वाचं. म्हणजे खूप कमी लोक असे असतात की मी ज्या गोष्टीमध्ये दिसणार आहे त्या गोष्टी पूर्ण चौकट व्यवस्थित ती व्हायला. म्हणजे मी ब्लॅक घालण्याचं कारण होतं ही बाई, कारण की आय विल हॅव दिस अ फॅमिली ऑफ दिस फर्निचर वेअर शी इज ब्लॅक, आय एम काइंड ऑफ अ ब्लॅक, दिस हॅज अ नाईस हलका व्हाईट. सो सी हे डिटेलिंग आहे, बट आय बिलीव्ह दिस. सो मला वाटतं ह्या गोष्टी मी खूप म्हणजे लक्षात ठेवतो. आणि ह्या छंद, आणि ऑल्सो आय लव्ह टू पेंट. मी खूप चिडलेलो असतो तेव्हा मी रंग घेतो आणि मी काहीतरी बनवतो आणि काहीतरी बनतं, म्हणजे पण मला छान बनवता येतं. बिकॉज कलर्स, जसं मी म्हटलं, आय लव्ह कलर्स. आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ कलर्स. म्हणजे इवन इफ मी आत्ता काळा घातला आहे, पण हा पण एक असा रंग आहे जो मला वाटतं खूप महत्त्वाचा रंग आहे. म्हणजे ते म्हणतात ना, जोपर्यंत तुम्हाला काळोखाचा अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रकाशाचा आनंद घेता येत नाही. सो मला वाटतं तो अंधार तुला नेहमी ते शिकवतो की त्या प्रकाशात कसं जायचं आहे. सो या. आणि कलर्स आय लव्ह. आय हॅव ऑल टाईप ऑफ कलर्स. कुर्ता, ऑल कलर्स, टी शर्ट, सगळे. म्हणजे असं म्हणतात की पिंक घालू नये मुलांनी, हे ग्रीन घालू नये, माझ्याकडे सगळं आहे रंगबेरंगी. आय एम व्हेरी कलरफुल पर्सन. इन माय लाईफ इन जनरल आय एम व्हेरी कलरफुल. सर्वात महत्त्वाचा टेक्निकल प्रश्न, जेव्हा एखादं गाणं येतं डोळ्यासमोर की हे गाणं मला कोरिओग्राफ करायचं आहे, तेव्हा त्याचं सिक्वेन्स काय आहे, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आम्हाला प्रेक्षकांनी तुला विचारायला सांगितलं. म्हणजे उदाहरणार्थ चल, तर ते आल्यानंतर समोर त्या कुठली कोरिओग्राफी असावी त्या गाण्याला आणि कशा पद्धतीने ते मुवमेंट करेल, किंवा तेव्हा काय द्वंद्व चालतं आणि त्यातून ते कसं निर्माण होतं, की काय तुझं पॅटर्न आहे, कसा प्रोसेस आहे माझा. कारण की मला ते ऐकता पहिल्यांदा मला ते समजतं, दुसऱ्यांदा मला ते जाणवतं की सिंगरनी काय भावनेनं गायलं आहे, त्याचा भाव काय आहे त्या गाण्याचा. मग मी ते गाणं ऐकताना तिसऱ्यांदा विचार करतो, हे मी तुला सिक्वेन्सला सांगतो आता. मग तिसऱ्यांदा मी ऐकताना विचार करतो की मला काय दिसतंय मी डोळे बंद केल्यावरती या लाईनमध्ये. हे दिसतंय मला. चौथ्यांदा मला दिसतं की कोणती अभिनेत्री किंवा अभिनेता ह्याच्यावर परफॉर्म करणारे तो मला दिसायला लागतो त्या गाण्यात, की इसका बॉडी स्ट्रक्चर ऐसा ही नाच सकती है. त्याच्यानंतर पाचव्यांदा मला दिसतं कलर काय असेल, कॉम्बिनेशन ऑफ द कलर्स, किंवा काय फील आहे त्या गाण्याचा मला दिसतोय. ते दिसलं. त्याच्यानंतर सहाव्यांदा माझ्या बॉडीतून बाय डिफॉल्ट मुवमेंट यायला लागतात. म्हणजे बाय डिफॉल्ट माझा असा हाताला लागतो की म्हणजे जर अमृता करते तर ती फक्त असं बघितलं तरी. सो इट स्टार्ट कमिंग आउट. 7 इज माय लकी नंबर. 7व्यांदा ते माझ्या अंगात बसतं. क्या बात आहे. 7th टाइम वेन आय लिसन टू द सॉन्ग, माझ्या डोळ्यातून पाणी येतं, कारण की तेव्हा मी इतकं वाहून ते गाणं ऐकत असतो की काय होईल या गाण्याचं. आणि जेव्हा 8व्यांदा मी येतो तेव्हा मी कुठेही थांबलेलो असेल किंवा गाडी थांबलेली असेल, कारण मी युजली गाडीत खूप गाणं ऐकतो, मी एकटा असतो म्हणून. सो ते बाय डिफॉल्ट ना मग मी विचार करतो की ती हुक लाईन काय होईल. त्या गाण्याचा एक हुक असतो परफेक्ट, त्याचा हुक काय होऊ शकतो त्याचा मी विचार करायला लागतो. मग बाय डिफॉल्ट ना बसल्या बसल्या माझ्या हातातून 2-3 हुक येतात. 9th and 10th टाइम इज द टाइम वेन आय गो ऑन द फ्लोर रिहर्सल हॉल, जेव्हा मला माहीत असतं की ये ऐसा दिखना चाहिए. आणि मग मी शूट करतो स्वतःला आणि मग मी बघतो की अच्छा
हे असं विचार केलेला का मी दॅट इज हाऊ फॉर मी इट वर्क्स Process आहे. प्रोसेस. मला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं ना, सिंगरनी ना इतक्या उत्तमरित्या ते गायलेलं असतं, म्हणजे त्याची गुलाई, शब्दांची गुलाई. म्हणजे बाईगज तू बघशील ना, आर्यानी बाईगचे 4 लाईन वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये गायलं आहे. ओके. म्हणजे बाईग जेव्हा सुरूच होतं ते 5 वेळा येतं, पण ते इतकं वेगवेगळं येतं. सो मला वाटतं की त्याला न्याय कसा द्यायचा आपण. मी तर देणार, अभिनेत्री कसा न्याय देईल. मग ते बसून होईल का उभं राहून करूया, मग काय. मग बाय डिफॉल्ट माझ्याकडे इतकी सुंदर अभिनेत्री होती की मला माहिती आहे तिचं 90% काम इज द फेस. आता आम्हाला काय करायचं, लाइटिंग और दिया लगाव. सो मला वाटतं की दॅट इज हाऊ इट वर्क्स. आणि जेव्हा मी तुला एक्सपिरियन्स झालो, संजय सरांबरोबर मी काम केलं जेव्हा, संजयला बन्साली द ग्रेट, त्यांच्याकडून मी एक शिकलो की स्त्रीला किती सुंदररित्या तू वेगवेगळ्या पद्धतीत दाखवू शकतो, न नाचवता बाई किती सुंदर दिसू शकते हे मी त्यांच्याकडे शिकलो आहे. म्हणजे हिरामंडी करताना तू सगळी गाणी उचल, खूप तुला ना डान्सिंग आहे, हुक नाही आहे डान्सिंगला कोणत्याच, पण तुला सगळ्या बायका सुंदर दिसतील. हालाकी 90% ऑफ नॉन डान्सर आहे त्याच्यात. 90% नॉन डान्सर्स आहेत. रिचा चड्डा इज नॉट अ डान्सर, म्हणजे नॉट अ ट्रेन डान्सर. परफेक्ट. मनीषा कोरेला इज नॉट अ ट्रेन डान्सर. त्याच्यानंतर आदिती रावत हेरी इज अ डान्सर, शी इज अ क्लासिकल डान्सर. हा टूवर्ड्स कथ्थक होता, म्हणजे ती आहे पण एवढी नाही. पण त्यांच्याकडून मला हे शिकण्यात आलं की तू जे परिधान केलं त्या स्त्रीनी ते गाण्याच्या हिशोबाने कसं फिरेल. म्हणून त्यांच्या बऱ्यापैकी गाण्यांमध्ये तो फेरा असतो, त्या मुली फिरतात, मग तो स्कर्ट येऊन थांबतोच. मला वाटलं की हे किती सुंदर आहे. म्हणजे एक माणूस, बरं बघा, एक पुरुष हा विचार करतोय की स्त्री सुंदर कशी दिसू शकते. आणि तू नीट गाणी बघशील ना, कुठलंही गाणं वल्गर नाही वाटत ना. हालाकी सगळे मुजरा आहेत, खरं आहे, सगळे त्यांच्याकडून मी काय शिकलोय की आशीष, मुजरा हो या आइटम सॉन्ग हो, अगर फैमिली बैठ के देख सकता है ना तो तूने जस्टिस दिया गाने क्या को. बात है, नहीं तो नहीं दिया है. क्या बात आहे. काय लाईन आहे बघ ना ही, खरंच की अगर एक तू और मैं और तेरा फॅमिली बैठा, तुझी बायको बसली आहे आणि जर मी एखादा आयटम सॉन्ग बघतोय, तुला चॅनल चेंज करावं असं नाही वाटणं इज द सक्सेस ऑफ दॅट सॉन्ग. क्या बात आहे. 1 2 3 वॉज अन आयटम सॉन्ग, पण आपण सगळ्यांनी बघितलं की बघितला तो. मेरा पिया घर आहे वॉज अन आयटम सॉन्ग. ते सोड, सगळ्यात एक्स्ट्रीम हमको आज कल है, अरे तिने फक्त ब्लाऊज आणि तो आयटम सॉन्ग करत, पण आपण सगळे ते बघू शकतो. सो दॅट इज द सक्सेस ऑफ दॅट कोरिओग्राफर. क्या बात आहे. सो दिस इज सच अ मायन्यूट डिटेल. मला वाटतं सगळ्या जेवढेही नृत्य दिग्दर्शन करतात, म्हणजे जे नवीन मुलं आहेत, त्यांनी हे खरंच लक्षात द्यावं की असं काहीतरी रचा की जे तुमचं म्हणून लक्षात राहील आणि जे फॅमिली बघू शकते. सो म्हणून हिरामंडी माझ्या आई कम्प्लीट बघू शकली, कारण तिला कुठेच वाटलं नाही की डान्समध्ये काहीतरी वल्गॅरिटी आहे. एक्झॅक्टली. ऑफकोर्स काही गोष्टी निडेड असतात, पण देर वॉज नो वल्गॅरिटी. सो दॅट इज हाऊ. तू त्यांचा कोणताही सिनेमा उचल, खरंय खरंय कोणताही, खरंय. म्हणजे देवदासमधलं एक गाणं मी सांगू इच्छितो, मोरे पिया, वेर ऐश्वर्या ते मडकं घेऊन ती पाण्यात आणि मग तो ती काटा लागतो, तो काटा काढतो आणि तिची आई तिथे नाचते. परफेक्ट. ते हे बघा, म्हणजे इथे दर्द आहे और इधर प्यार चल रहा है. सो हे जे 2 रस त्यांनी एकत्र आणले, बरं त्याच्यात पण ह्यांचं प्रेम दाखवलंय, पण ते किती प्युअर दाखवलंय की जर राधा आणि कृष्ण वनात असतील तर ते कसं होईल. सो मला वाटतं ती डिटेलिंग आय थिंक इज व्हेरी नीडेड राईट नाव. अँड त्याच्यासाठी थोडा वेळ देत जा आम्हाला. पुढच्या 5 वर्षामध्ये आपण एक साधारणपणे विजन असतं प्रत्येक गोष्टीचं की आपण ह्या गोष्टी करणार आहोत. तर हल्ली टेक्नॉलॉजी चेंज झाली आहे. तुम्हाला आज जर मी AI च्या जमान्यामध्ये जर टाकलं आणि सांगितलं की चला मला आशिष पाटील सारखं एखादं कोरिओग्राफी दाखवा, तर ते कदाचित आता AI ने शक्य आलेलं आहे. बरोबर. आणि पुढचे 5 वर्ष टेक्नॉलॉजी येणार आहे, बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. तर काय तयारी आहे या 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी पुढच्या, आणि विजन काय ठेवलं आहेस, कुठल्या काही गोष्टी करायच्या आयुष्यात या जसं मी म्हटलं की माझी एक बकेट लिस्ट आहे, मी माझी बकेट लिस्ट टिक करतोय. कोण काय करतं ह्याच्यापेक्षा मी काय करतोय हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा मुद्दा आहे. माझ्यासाठी काय, कोणासाठी पण तो असला पाहिजे, तेव्हाच तुम्ही त्या पायरी गाठू शकतात असं मला वाटतं. पुढचे 5 वर्ष मला वाटतं ऑफकोर्स द टेक्नॉलॉजी चेंजिंग, देर आर लॉट ऑफ यंगस्टर्स कमिंग, आणि सध्या मीडिया सोशल प्लॅटफॉर्ममुळे द एक्सपोजर इज सो बिगर की वेगवेगळे कलाकार आपल्याला बघायला मिळतात, ज्यांना मला पण कधी कधी बघून हेवा वाटतो की माय गॉड क्या आर्टिस्ट आहे. आणि मी जाऊन कमेंट पण करतो, कारण की मला असं वाटतं की यार करना चाहिए. ते होतं ना कधी कधी इन्स्टंट येतं. सो मला वाटतं ह्या पुढच्या 5 वर्षात मी हाच विचार केला आहे की जसं मी म्हटलं की नवीन पिढी आणि नवीन अपडेशन काय चालू आहे मार्केटमध्ये
ते घेऊन पण आपलं मी सोडणार नाही. म्हणजे जे जुनं आहे ते मी कधीच सोडू नाही शकणार, जे माझ्याबरोबर आहे. बरोबर. पण ते घेऊन मी ह्या नवीन पिढीबरोबर कसं राहू शकतो, कारण की त्यांना कन्व्हिन्स करणं फॉर एन आर्ट फॉर्म इज व्हेरी डिफिकल्ट राईट नाव, कारण त्यांचा पेशन्स लेवल संपलेला आहे. खरं सध्याचा पेशन्स लेवल इज 130 सेकंड्स विच इज अ रील टाईम. राईट. परफेक्ट. 3.5 मिनिटाचं गाणं दाखवणं कोणाला इट बिकम्स अ व्हेरी टास्क राईट नाव. म्हणून आजकाल गाण्यांची लेंथ पण कमी झाली आहे. बरोबर. आधीची गाणी 11 मिनिटं 12 1 2 3 इज 9 मिनिट्स. ओ माय आणि आपण अख्खं गाणं बघतो. बघतो आपण अख्खं गाणं बघ. कुक इज 11 मिनिटं. हो. 9:30 11 मिनिटं मला जेवढं माहिती आहे. आपण अख्खं गाणं बघतो. मी तेच म्हणतोय बघ, आपण एक अंतऱ्यावर आलोय आता. सो आपण अडॉप्ट केले ना, म्हणजे इव्हन संगीतकारांनी अडॉप्ट केलंय की नाही बाबा ये नाही, लोकांचा वॉच टाईम लिसनिंग टाईम कमी झालाय. खरं. सो कुठेतरी मला वाटतं ते अडॅप्शन मी करत राहणार. आणि ऑफकोर्स मला जे टार्गेट माझं आहे की मला अशी काही रचना करून ठेवायच्या आहे ज्या रेफरन्स म्हणून बघितल्या जातील, किंवा ज्यांना माहीत असेल की अच्छा जर काही बघायचं, जसं आज पण लावणीचा जेव्हा रेफरन्स येतो तर लोक बाईगं खरंच बघतात खरं की बैठकीची लावणी म्हणजे अशी म्हणजे केली कशी, पाहिजे. बरोबर. सो मला वाटतं दॅट रेफरन्स आय हॅव मेड. मी रिसेंटली काश्मीरचा एक गोंधळ केला होता. सो मी तो कम्प्लीट स्टिरियोटाईप तोडला की मला बाराबंदी नको होती. मला धोतर, कवड्यांच्या माळात कवड्या सगळ्या दे, पण त्या कॉस्ट्युमवर दे. आणि तो उत्तम परफॉर्मर होता, तर म्हटलं मी त्याला का कव्हर करू. सो मी तो स्टिरियोटाईप तोडला. तर कुठेतरी आता गोंधळ बघताना लोकांचा तो दृष्टिकोन थोडासा, कारण की मी आर्ट फॉर्म नाही चेंज केला, मी फक्त तो कॉस्ट्युम चेंज केला. कारण की आत्ताच्या जनरेशनला मे बी त्याचे आर्म्स आवडत आहेत. समज रहा तू. सो दॅट इज द होल क्रायटेरिया. आय फील की ते मी जपण्याचा प्रयत्न करेल, सो दॅट योर सस्टेनेबिलिटी विल लास्ट लॉन्गर. नहीं तो अगर तुम ते म्हणतात ना की अगर तुम इस पीढ़ी के साथ नहीं चलोगे तो तुम आउटडेटेड हो जाओगे. मतलब जे आज आपल्या मोबाईल पण आपल्याला एव्हरी ऑल्टरनेट वीकला किंवा मंथला अपडेशन मागतं रे, की अपडेट कर हा ॲप, नाही तर चालणार नाही. परफेक्ट आहे. सो लाईफ इज ऑल अबाउट अपडेशन. तुम्ही जर अपडेट नाही केलं, मग तू ते म्हणतात ना विचार जुने असू शकतात पण अपडेट करू शकतो आपण. सी त्या मोबाईलचा जो डेटा आहे किंवा तो बदलणार नाही, पण तो अपडेट होत राहणार. क्या बात. सो दैट इज योर लाइफ. वर्जन चेंज करते रहो. अगर ये आपने आशीष पाटिल 1.0 वर्जन देखा है, ये 2.0 भी आएगा. परफेक्ट. क्योंकि मी एक्सपेरिमेंट करत असतो नेहमी. आय लाईक टू वर्क विथ न्यू पीपल. नवीन पिढीबरोबर काम करायला आवडतं, कारण त्यांचा थॉट प्रोसेस काय ते आपल्याला कळतं. परफेक्ट. याचा अर्थ असा नाही मी वयस्कर झालोय, पण देर आर, म्हणजे माझ्या वर्कशॉपला जेवढी लहान लहान मुलं येतात मला बघून ते हेवा वाटतो की ह्यांना कळतंय, म्हणजे हे लोक पिकअप पण किती चांगलं करतात. सो आय थिंक अपडेटिंग युअर सेल्फ इज समथिंग सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि तुला सगळ्यात महत्त्वाचं, सध्याच्या या जगात आणि या 5 वर्षात तुला मार्केट करता आलं पाहिजे स्वतःचं. येस. परफेक्ट. मार्केटिंग मीन्स यू हॅव टू सेल युअर सेल्फ इन दिस मार्केट विच वॉन्ट्स यू टू बी वर्थ वॉचिंग. म्हणजे त्यांना हे वाटलं पाहिजे की हे वर्थ वॉचिंग आहे. क्या बात आहे. हे तुला करता आलं पाहिजे. कारण की इट इज ऑल अबाउट, म्हणजे ते म्हणतात ना, मला राखी सावंतची एक लाईन इथे आठवते, जो दिखेगा वही बिकेगा. बस. अब वो तुम्हारे ऊपर है, तुम क्या दिखाना चाहते हो. तुम अच्छा दिखाना चाहते हो या क्रिंज दिखाना चाहते हो. दॅट्स हाऊ इट इज वर्किंग. ग्रेट. खूप मजा आली आशिष. Yes, yes. आणि खरं सांगायचं तर एका वाक्यात जर हा पूर्ण एपिसोड जर मला सांगायचं, तपश्चर्या. म्हणजे तुझ्या या मागच्या 1.5-2 तासामध्ये आपण जेवढं बोलतो त्याच्यावर एक जाणवलं की एवढ्या एखादा माणूस जेव्हा आपण फक्त बघतो की यश दिसतं, पण त्याचा प्रवास खूप वेळेला कुठेतरी लोकांनी बघितलेला नसतो. बरं, प्रवास करताना त्यांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे मला नेहमीच जाणवलं की तुझं रंगसंगती आहे, तुझा टापटीपणा आहे, नीटनेटकापणा आहे, तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये बघण्याचा दृष्टिकोन आहे. त्यातून तुझ्यानंतर मग अदाकारी ह्या गोष्टी आल्या. त्याच्याबरोबर जसं हार्डवर्क अँड पेशन्स दोन्ही गोष्टी असतात, त्याबरोबर तुला देव आणि अध्यात्म हे पण पॉवर किती देतं एखाद्या गोष्टी. कारण की असं मी ऐकलं आहे ना की चालवतो तो आपल्यात किती वाटलं मला चालवायचं, पण ताकद कोण सकाळी देणार. तर त्यासाठी त्याची कुठेतरी ताकद लागते, ती तुझ्याकडे नेहमी दिसते आम्हाला. तर खरंच खूप मजा आली आजचा एपिसोड करताना. आणि आम्हाला खूप आवडेल की येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक नृत्य प्रकार तुझ्याकडनं घडवत
आणि मराठी ज्या पद्धतीने आता मराठी चित्रपट देखील चालत आहेत हो, अगदीच. आणि टचवूड ह्या अधिक चालावेत, उद्या बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आणि ऑस्करपर्यंत जावं असं आम्हाला नक्की आवडेल. तुला जर ऑस्करमध्ये काहीतरी वा. मिळालं तुझ्या तोंडात नक्की. साखर पडो. ते नक्की मिळेल, कारण तुझी तपश्चर्या मी पाहिलेली आहे आणि जसं पूर्वी म्हणतात ना, जेवणामध्ये जसं जीव ओतलं की सुंदर होतं, तसं तू जीव ओततोस. मला वाटतं तेच आहे आणि की तुझं विजन क्लिअर असेल, तुझं मार्ग क्लिअर असेल, अडथळे येणार. सी नो पाथ इज सिम्पल. राईट. म्हणजे जिथे आनंद आहे तिथे दुःख पण आहे. पण तुझं पेशन्स लेवल जर स्ट्रॉंग आहे, तुझं पॅशन स्ट्रॉंग आहे, तो तुम कभी भी गिरो तुम खुद उठ सकते हो. म्हणजे तुला कोणीही पाडलं किंवा तू स्वतः जरी पडला तरी तू स्वतः उठू शकतो, कारण तुला माहिती आहे तुला कुठे पोचायचं आहे. क्या बात आहे. सो मला वाटतं द विजनचा जो वी आहे इट्स ऑल्सो स्टँड फॉर विक्ट्री. राईट. इट ऑल्सो स्टँड्स फॉर द व्हर्च्युअल थिंग विच यू सी अहेड, जे अजून नाही आहे पण ते तुला दिसतंय. राईट. सो मला वाटतं ते जर असलं ना की म्हणून मी म्हटलं ना की द कॉम्पिटिशन इज विथ युअर सेल्फ. आपलं कॉम्पिटिशन आपलं, इट इज यू. नो बडी इज कॉम्पिटिशन विथ यू. कारण की प्रत्येकाला परमेश्वराने काही ना काही वेगळं दिलेलं आहे. तो त्याच्या परीने करतोय, ती त्याच्या परीने करते, तू तुझ्या परीने उत्तम कर. त्यांनी लिहिलेलं आहे ते. आणि आपण जे म्हणतो ना, हे लोक म्हणतात की नहीं ये लिखा, मेरे नसीब में लिखा है. नहीं, तुम्हारे नसीब में लिखा है, तुमने ढूंढा नहीं है उसको. जोडा नाही. तू जर शोधलं ना तुला सापडेल. तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी. हे तुलाच आहे. आणि म्हणून ती ओळ परत त्याच्यावर मला एक ती ओळ आठवते की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. नो बडी इज कमिंग टू मेक यू स्टँड, किंवा तुलाच पळायचं आहे, तुलाच उठायचं आहे. नो बडी इज कमिंग. सो मला वाटतं ते मी शिकलो आहे लाईफमध्ये आता, की यू आर द ओनली पर्सन हू विल मेक यू प्राऊड, नो बडी एल्स. क्या बात आहे. सो थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच. तर तू इथे आलास आणि इसाब नीतीला एवढा वेळ दिलास त्याबद्दल इसाब नीती नक्कीच तुझं ऋणनिर्देश करते. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. आणि कृपया करून इसाब नीतीच्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि उत्तम कॉमेंट्स द्या. आणि नेगेटिव्ह कॉमेंट्स आर मोस्ट वेलकम. थँक्यू. सो आज आपल्याबरोबर मागच्या 1.5-2 तासाभर ज्यांनी चर्चा केली ते तुमचे माझे आवडते आशिष पाटील. सुंदर अशा पद्धतीने त्यांनी नृत्य प्रकार, नृत्याचा उगम, त्यानंतर आता सध्याचे चाललेलं नृत्य, अनेक गोष्टींवर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी सांगितल्यात. नृत्य म्हणजे तपश्चर्या आहे, नृत्य म्हणजे भाव आहे, नृत्य म्हणजे शरीरातल्या प्रत्येक गोष्टी जागृत करणाऱ्या गोष्टी आहेत. नृत्य हे देवाशी किती जवळ घेऊन जाणार आहे, अशा अनेक गोष्टी तुम्हाला या पॉडकास्टमध्ये पाहायला ऐकायला मिळणार आहेत. त्याचबरोबर आशिष स्वभावाने कसे आहेत, ते कसे राहतात, त्यांना काय काय आवडतं आणि असंख्य गोष्टी या पॉडकास्टमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. शेवटी नक्की सांगेन की ज्यांनी लावणी मोठी केली, ज्यांनी हे सगळे नृत्य प्रकार मोठे केले, असे आशिष यांचा जीवन प्रवास तुम्हाला ह्या मागच्या 1.5-2 तासात ऐकायला मिळेल. तर नक्की बघा इसाब नीती, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण की खूप वेळेला असं होतं की तुम्ही सगळं बघत असता आणि परंतु तुम्ही सबस्क्राईब करत नाही आणि त्यामुळे 70 ते 80% लोक आजही सबस्क्राईब करत नाहीत आणि त्यामुळे मग येणारा नवीन विचारी माणूस किंवा त्या व्यक्तीला भेटणारा तुम्ही मुकता. तर मला एवढंच सांगणं आहे की इसाब नीती नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट लिहा तुम्हाला ह्या पूर्ण एपिसोडमध्ये कुठला शब्द आशिष यांचा आवडला. आम्ही हा एपिसोड तर लावणी किंग या नावानेच करणार आहोत. तेव्हा थँक्स अ लॉट. धन्यवाद.